श्री राम जय राम जय जय राम 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 ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। यस्य देवे पराभक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमार्थाच्या क्षेत्रात चिंतन सुरू करण्याच्या अगोदर पुनश्च आपलं जे जीवनाचं ध्येय आहे त्याचं स्मरण करावंच बिलकुल। ऑफिसमध्ये जाताना बॅगमध्ये पेन आहे की नाही, डायरी आहे की नाही, चष्मा आहे की नाही, हे सगळं साहित्य जसं आपण गोळा करतो ना तसं रोज अगदी आदेश तसा आहे की सकाळी उठल्याबरोबर करावं। पहिले आदेश आहे शास्त्राचा, ब्राह्मे मुहूर्ते उत्थाय चिंतयेत आत्मनो हितम। सुरुवात तिथून मी आत्मस्वरूप सच्चिदानंद रूप असलेला आत्मा आहे। आपल्या अगोदरच्या प्रवचनात झाला आहे कुठेतरी, आता विषय तो ही सुरुवात करायची। प्रभाते मनी रामचिंतित जावं आणि मग पुढचे येणारे संकट आपोआपच त्याची बंदोबस्त होतो, विल्हेवाट लागतो, आपलं रक्षण होते। संकट येत नाही का, येतात ना, पण आपल्या अंगावर जर कवच असेल तर किती बाण लागले तर काय फरक पडते मग त्याने। यो राम कवचम स्मरेत, बिलकुल ते कवच एकदा परिधान करून घ्यायचं। मी सच्चित आनंद रूप म्हटल्यानंतर हे आगंतुक गोष्टी आल्या काय आणि गेल्या काय फरक पडणार आहे त्याने। आणि सगळे संकटान दुःखाचाच जर विचार करायचा म्हटलं तर ते खरं म्हणजे कसं आहे, आपलीच निर्मिती आहे। आ बैल मुझे मार आपणच केलेले आहेत ते आपल्याला छळणार आहेत, त्रास देणार आहे, दुःख देणार आहे। पण आपण जर अंगामध्ये हे रामकवच जर धारण केलेलं असेल, आत्मचिंतनाचं जर असेल तर संकट राहत नाही हो। संकटाला संकट म्हटलं की ते संकट होते। रामाचं नाम घेतल्यानंतर कर्म का बाधत नाही? राम सर्व व्यापक आहे। प्रभू रामरायाचं स्वरूप सर्व व्यापक आहे आणि म्हणून आणि रामाचं वर्णन काय, नमे कर्मफले स्पृहा, त्याला कर्मफलाची इच्छाच नाही आहे, काही भगवंताला इच्छाच नाही आहे, त्याला नाहीच आहे। पण तरी वर्त एवच कर्मणी म्हणतो बरं का तो, म्हणून मी करतो हे सगळं आपल्यासाठी चालू आहे त्याचं सगळं, तो कर्म करतो पण त्याला कर्मफलाची स्पृहा नाही।
मग मी जर रामाचं चिंतन केलं आणि एखादं कर्म केलं तर ते कर्म येणार नाही माझ्याकडे. आता माझी इच्छाच नाही आहे त्याची. अगोदरच्या जन्मात काही करून ठेवलं असेल, जे काही उपद्रव केले असतील ते येतील आता माझ्यासमोर, पण कवच आहे माझ्याकडे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा, आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं. तद्ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संगहा. आणि खुशाल दिवसभर अगदी आपल्या प्रापंचिक कर्मामध्ये सगळं अगदी करायचं, अगदी व्यवस्थित करायचे. त्याच्यामध्ये काही हे नाही करायची. ते ही जर एक तंतू वाजवत ठेवला आपण नेहमी तर ते बाधत नाही. सापाचे दात काढले आणि अंगावर खांद्यावर खेळवलं तर काय फरक पडते मग त्याने. ते गारुडी लोक तसंच करतात, त्याची विषारी दात काढून घेतात आणि मग त्याला खूप पिशवीत नेतात, अंगावर चढतो, कुठेही चढतो, काही होत नाही. असं या प्रपंचाचे विषारी दात जे आहे ते जर आपण काढून घेतले आणि आपण राम कवच धारण केले तर आपल्याला प्रपंच अजिबात बाधक होणार नाही. आपल्या ध्येयाचं आपल्यासमोर नित्य स्मरण राहील आणि मग काहीही करा, कितीही कर्म करा, काही योग कर्मसु कौशलम, हा योग साधून जाईल आपल्याला. कर्माचा द्वाडपणा तिथे संपून जाईल आणि माझ्या पुनर्जन्माची व्यवस्था नष्ट होऊन जाईल. तिथे होणारच नाही. कर्मच नाही तर कुठून येणार फलं. आता जे अगोदरचं काही आपण बँकेत जमा करून ठेवलेली आहे तेवढं खर्च करायचं काम आहे आता. फक्त बस खर्च करत राहायचं. तिथली एकदा संपलं, ATM मधले पैसे संपले की कोणी जाते का ATM मध्ये? कारण ATM म्हणजे असलं तर मिळेल, त्याला ATM म्हणतात. असलं तरच मिळते, तिथे नाही तर कोण जाणार आहे तिथे. मार्मिक मुद्दा आपण लक्षात ठेवूया. अशा रीतीने प्रभाते म्हणी रामचिंतित जावा, याचं खूप मार्मिक अर्थ परमपूज्य मंददांनी खूप सकाळी एक पूर्ण प्रवचन त्याचं याच्यावर झालेलं आहे. प्रभाते म्हणी रामचिंतित जावा एवढाच मुद्दा होता. आणि ते आता तरी फार कमी वेळ मिळाला तर इतकं काय सांगू त्याला, मी शब्दात नाही सांगू शकत. खूपच आता तुम्ही अनुभव घेतलाय सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाय. तुम्ही म्हटल्यापेक्षा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाय. प्रभाते म्हणी रामचिंतित जावाचा नेमका बरोबर अर्थ तिथे कळूनच जातो. तो आपला विषय आज आहे ध्यानदीप आणि दुसरा ब्रह्मानंद आत्मानंद, या दोन्हीच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. आता कूटस्थ जीव जो झाला त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी त्यांनी एक आपल्याला म्हणजे सूचना दिली स्वामींनी की या कूटस्थाचं सतत चिंतन करत असावं. कूटस्थ हा निर्दोष आहे, तेजपुंज आहे, निर्विकारी आहे वगैरे वगैरे बघितलं आपण सगळं. त्याचं सतत स्मरण करावं. म्हणजे मग त्याच्या स्मरणाने आपलं जसं आज आपण आता बघितलं की बाकीचे सगळं निर्विघ्न कार्यक्रम होतात त्याप्रमाणे त्याचं चिंतन सतत करावं. परंतु हे शक्य आहे का असा प्रश्न होत नाही आपल्याच्याने. ते होत नाही म्हणून हा आता पुढचा दीप आपल्यासाठी त्यांनी स्वामींनी लिहिलेला आहे. हे होऊ शकत नाही म्हणून कूटस्थ दीपाचं चिंतन सतत घडत नाही म्हणून त्याची काय कारणं आहेत, त्या कारणाची सगळी मीमांसा नीट केलेली आहे. नुसतीच मीमांसा नाही तर त्या कारणावर काय त्याचं निराकरण कसं करायचं याचं पण चर्चा यामध्ये आहे. आणि अशा रीतीने कारण हा संपूर्ण मधला दीप प्रकरण जे आहे ते आपण लक्षात ठेवूया. हे दीप प्रकरण जे आहे हा साधनी भाव आहे. हा साधनी भाव म्हणजे इथे आपल्याला तत्वविवेकामध्ये एक कळलं की मला काय प्राप्त करून घ्यायचं आहे. आत्मा एका राशीमध्ये आत्मा आणि बाकीचं सगळं वेगळं, आणि ते मला प्राप्त करून घ्यायचं एवढंच कळलेलं आहे. तिथे तत्वाची निश्चिती तिथे झालेली आहे. आणि आता ते प्राप्त करून घेण्यासाठी जे जे काही करणीय आहे म्हणजे हा साधन भाग झाला. हा सगळ्या या दीप प्रकरणामध्ये इतर विषय सुद्धा त्यामध्ये आहेत, पण विशेष करून ध्यानदीप हा साधनी भाव आहे. आणि याला साधनी भावाचंच म्हणतात, याला ध्यानदीपाला. ध्यानदीप, ध्यान शब्दाचा अर्थ अभ्यास असा आहे. म्हणून ध्यानदीप म्हणजे अभ्यास करून, त्याचा अभ्यास करून घेतलेला आपल्याकडून. तुमची जिज्ञासा आहे ना ब्रह्मवस्तू प्राप्त करून घ्यायची. आपल्याला कळली आत्मा काय, ब्रह्मवस्तू काय, जिज्ञासाही निर्माण झाली. मग आता पुढचा कार्यक्रम जो आहे तो यामध्ये सांगितलेला आहे. अगदी सगळ्यात सुलभतेने, जास्त त्रास न होता, प्रपंचाला धक्का न लागता
ते आपण सहज करू शकतो असं स्वामींनी यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. असा हा ध्यानदीप आहे. यामध्ये अभ्यास विशेष करून आहे. भगवद्गीतेचा 6वा अध्याय जो आहे त्याला अभ्यास योग म्हटलेला आहे, ध्यानयोगही म्हटलेला आहे. तर अगदी त्या 6व्या अध्यायाचं जे काही मतितार्थ आहे अगदी थोडक्या प्रमाणात यामध्ये बरोबर आलेला आहे आणि इतरही साधनांचा यामध्ये उल्लेख आहे. हे करावं. शेवटी कूटस्थितीपजे जे सांगितलं ते आपण बघितलं की मोक्षप्राप्तीची ज्या जिज्ञासूला इच्छा झालेली आहे त्याला तळमळ असते हो हे मिळावं म्हणून. एखाद्या गोष्टीचं खूप वर्णन ऐकलं ना आपल्याला की ते हवी हवी वाटते की नाही, ते पाहिजे म्हणूनच वाटते ती. बिलकुल काही चुकीचं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आंबे नाही आणत पुन्हा आता किंवा एक दिवस मध्ये आणले नाही तर काय आणायला हरकत नाही आहे. नुसतं वर्णन केले ते आपल्याला इच्छा होते की नाही. प्रपंचातली उदाहरण बघूया आपण. इच्छा होते, प्रपंचात होते. तर एवढा मोठा लाभ, एवढा मोठा आनंद जो कधीही न संपणार आहे. हे काय रिटेल आनंद आहे प्रपंचामध्ये, चिल्लर आनंद आहेत हे सगळे. रिटेल शॉप आहे आणि त्याच्यातही खरा आनंद नाहीच आहे खरं, बरं का. मग का रोज रोज दुकानात जायचं आणायचं. सकाळी उठली की रोज ब्रेड आणा, खा, नाश्ता आहे. पण तो नाश्ता थोड्याने जिरून जातो. मग पुन्हा स्वयंपाक करा, पुन्हा संध्याकाळी भूक लागते, पुन्हा स्वयंपाक करून खा, मग रात्री जिरून जाते, पुन्हा सकाळी ब्रेड आणायला जा. ह्या कार्यक्रमातून आनंद करण्यासाठी केवढी धडपड आहे ही. मग ही धडपड कायमची बंद. आता एकदा ब्रेड आणल्यानंतर पुन्हा कधी ब्रेड आणण्यासाठी मला जावं लागणार नाही, ही अशी व्यवस्था या परमार्थामध्ये करून ठेवली गेलेली आहे. पुन्हा दुकानात जाणंच नाही आहे. संसार म्हणजे मोठं दुकान आहे म्हणून इथे जाणं नाही. आता पुन्हा जाणं येणं बंद. अगदी पहिल्या दिवशी आपण तो माऊलीचं हे बघितला, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. शरीराला यायचंच नाही पुन्हा. किंबहुना एरझारे चिरा पडे. एरझार करण्याला चिरा म्हणजे पूर्ण खंडित होऊन जातात. असं याच्यामध्ये हे सगळे मार्ग आपल्याला करून दिलेले आहे. आणि त्यातला एक जो महत्त्वाचा मार्ग त्यांनी सांगितला की मोक्ष प्राप्तीची ज्याला जिज्ञासूला इच्छा झालेली आहे, तीव्र इच्छा झालेली आहे, त्याला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही आहे दुसरा. त्याला अभ्यास करावाच लागेल, नाही का. ज्याला IAS व्हायचं आहे तो नुसता अशा टिंगल टवाळ्या करीत फिरला तर होणार नाही IAS तो. त्याला ते लोक 18 तास अभ्यास करतात. हे इंजिनिअरिंगला जे शिकणारे मुलं आहे ते बघितले ते रात्र अभ्यास करतात. काहीतरी भव्य दिव्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी भव्य दिव्य त्यागही व्हायलाच पाहिजे. सहज गोष्टी नाही आहेत त्या ह्या. म्हणून जो एकदम असा लाभ आहे, यन लाभा ना परो लाभ, हा याच्या पलीकडे लाभच नाही आहे अशी गोष्ट जर प्राप्त करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी हा अभ्यास करणे अगदी अनिवार्य आहे. तमेव विदित्वाती मृत्युमिती नान्य पंथा विद्यते यनाय. दुसरा मार्गच नाही आहे. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा अगदी फार, माऊलींच्या ओव्या म्हणजे खूप वेदांचा जो काही उपदेश आहे ना तो सगळा त्यांच्या त्या ज्ञानेश्वरींच्या ओव्यामध्ये आलेला आहे. वाचूनी ज्ञाने विन एके उपाय करीसी जितके तीही गुंपसी अधिके रुकी ये. त्यांनी अभ्यासाची आपल्याला हे करून दिलेलं आहे, स्वरूप सांगितलेलं आहे कसं आहे ते. की तुला तो लाभ पाहिजे आहे का, मग ज्ञानप्राप्ती करून. आणि ज्ञानप्राप्ती हाच एकमेव मार्ग. बस ज्ञान हे परमेश्वराचं स्वरूप आहे म्हणून त्यालाच जाण. तमेव विदित्वाती, तम एव बाकीचा निषेध सगळ्या गोष्टीचा. वाचूनही ज्ञाने विणे एके. केले उपाय दुसरे आपल्याला नाही कळलं ज्ञानाचं, मग काय तीही गुंफसी अधिके रुखी ये. प्रपंचात अधिकाधिक गुंतून जाशील तू, बाहेर पडायचा मार्ग मिळणार नाही. बाहेर पडायचा मार्ग आपल्याला ज्यांनी सांगितला त्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे मी वागलो नाही तर आणखी त्या दलदलीमध्ये फसलो जर आपण, तर बाहेरचे लोक ओरडून फेकतात आपल्याकडे दोर. या दोराला धरून या बाहेर. नाही धरला दोर तर ते आपल्याला गाळातच घेऊन जाणार आहे. तसं प्रपंचाच्या दलदलीमध्ये आपण खूप फसलेलो असल्यामुळे सद्गुरू, शास्त्र, आप्तजन यांचा जो हितोपदेश आहे याचं आपल्याला पालन करावं. त्याशिवाय मार्ग नाही तर या दलदलीतून कधीही बाहेर येणार नाही आपण. वाचून ज्ञानी विण एके उपाय करीसी जितुके ती गुंपिसी अधिके रुखी ये. अशी ही ब्रह्माच वस्तूच्या
प्राप्तीचा जो अभ्यास करायचा त्याची ही रीत आहे आणि ही रीत आपल्याला अंगी बाणावी लागणार आहे. हे ध्यानदीपामध्ये त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आता अभ्यास करायचा, कशाला अभ्यास करायचा? ब्रह्मविस्तू स्वयंसिद्ध आहे, नाही का? उघडी आहे, असंही नाही कुठे झाकून ठेवली आहे, कुठे दूर पहाडावर आहे, तिथे काही जावं लागेल शारीरिक कष्ट करून. जीवाचं ब्रह्मत्व सिद्ध अनादी सिद्ध आहे. जीव हा ब्रह्मरूप आहे. हे काही माझा जीव ब्रह्मरूप होईल त्या दिवशीच ते प्रक्रिया घडेल, तोपर्यंत तो नव्हता असा प्रकारच नाही. ते सिद्धच आहे. वारा आभाळाची फेडी वाचून सूर्यात न घडी, ते काही सूर्य थोडी निर्माण करतो, तो आभाळाला बाजूला करतो फक्त. तो तेजपुंज सूर्य तिथे विद्यमानच आहे. हे स्वयंसिद्ध तत्व आहे. मग अभ्यास कशाला? आणि त्याचं एकमेव कारण फक्त इतकंच आहे की हे जरी स्वयंसिद्ध तत्व असलं तरी आज माझ्या ते अनुभवाला नाही आहे ना. सगळ्यांना अगदी पहा, प्रत्येकाने कधीतरी 24 तासातून 2, 4, 5 सेकंद वाटते का मी ब्रह्म आहे म्हणून? नाही वाटत. एवढा अभ्यास करतो आपण तरी नाही वाटत आपल्याला. रामाचं दर्शन घेतानाही मी राम स्वरूप आहे हे वाटत नाही. शंकराच्या मंदिरात गेलो, पिंडीला अक्षर, तो वेगळा मी वेगळा आहे. अन्य असो अन्य अहम अस्मी न सवेद, कधी जन्मात कळणार नाही. उपनिषद सांगते आपल्याला. म्हणून आदेश दिलाय, शिवो भूत्वा शिवम यजेत. शिव होऊन शिवाची पूजा करायची आहे. ते रामकृष्ण परमहंस काली मातेच्या भेटीला जायचे, एवढे एकाग्र आणि एकरूप होऊन जायचे काली मातेशी की त्याचे फूल वाहायचं आहे ना ते स्वतःच्या डोक्यावर वाहून घ्यायचे. शिव भूत्वा शिवम यजेत. माझा अभ्यास असा प्रगती पथावर पाहिजे. पण अन्य असो अन्य अस्मी, ते वेगळं मी वेगळा. नस वेद बृहदारण्यक सांगते. जोपर्यंत हा असा पडदा ठेवून दिलेला आहे ना, म्हणून आपण जेव्हा जेव्हा मंदिरात सुद्धा दर्शनाला जातो ना, तर एक गोष्ट अगदी आपण केली तर खूप फायदा होतो. पहिले तर म्हणजे ती जी कोणती आराध्य देवता असेल तिथे त्याची जी मूर्ती असेल, काष्टाची कशाची शिलेची वगैरे जे काही असेल, त्या शिलेच्या मूर्तीचं दर्शन नाही घ्यायचं कधी. तिथे चैतन्य आपण कल्पनेने का होईना, वचने किम दरिद्र, ते कल्पनेने आपण तिथे चैतन्य हे निर्माणच करायचं. ती चालती बोलती मूर्ती आहे असंच, आणि मी चालतं बोलतं चैतन्य आहे आणि भगवंता चैतन्य एक रूप आहे. तरी मी तुझ्या आता सध्या या देहाने मी मर्यादित झाल्यामुळे तुझ्यापेक्षा थोडा वेगळा होऊन पडलो, परंतु तू आणि मी चैतन्य रूपाने एक आहे. तुझ्या पायावर मी आता शरण आलो. हे दर्शन आहे. या दर्शनाने आत्मसाक्षात्काराची ही पहिली पायरी आहे असं म्हटलं तरी चालेल. पहिली पायरी आहे ही. आपण बहुधा मंदिरात जातो ना, तर त्यावेळेस आपल्या डोक्यात बाकी इतर खूप विचार असतात. ती गर्दी ते फुलं ते सगळं सांभाळत मुश्किलने पोचतो तिथे. कसं तरी पोचतो. ते मागचे ढकलतात पुढे वगैरे. यात ही भावना आपली राहत नाही लवकर, आणि म्हणून मग ते श्रुती म्हणते तसं होते की त्याच्यात आपल्यात एक भेद राहतो कायम. सगळे भेद नष्ट करायला श्रुतीने सांगितलेलं आहे. भेदाचं दर्शन हे अत्यंत दुःखरूप आहे. मृत्यू समृत्यूं गच्छति य इह नानेव पश्यति, श्रुती सांगते आहे. आपण इथे विचार करतोय अभ्यासाचा, आणि हे जीवाला अभ्यास करायला सांगितलं कारण आज मला त्याचा अनुभव नाही. आणि अनुभव नाही याच्यापेक्षा आणखी दुसरी एक गोष्ट माझ्याजवळ आहे की मला ह्या परमेश्वराच्या सत्यत्वाबद्दल भ्रम आहेच तो आपल्याकडे, किती नाही म्हटलं तरी. एक अशी बारीक शंका येऊन जाते की हे सगळं जे सांगितलेलं आहे खरंच आहे का? त्याच्या सत्यत्वाबद्दलचा भ्रम नेहमीच असतो. तो भ्रम आहे तरी पण आहे नक्कीच, आणि त्याची अनुभूती आपल्या सगळ्यांना आलेली असल्यामुळे त्याच्या सत्यत्वाबद्दलचा भ्रम आहे. आणि हा जो आपल्याला झालेला भ्रम म्हणजे काय? भ्रमचा अर्थ संशय, भ्रमाचा अर्थ संशय. याचे दोनच प्रकार आहे संशयाचे. दुसरा मुद्दा शिकतोय आपण आता या ध्यानदीपातला. दोनच प्रकार आहे या संशयाचे, भ्रमाचे. एकाला संवादी म्हणतात आणि दुसऱ्याला विसंवादी म्हणतात. संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम.
कधी कधी काय होते बघा आपल्याला, म्हणजे आपण आपल्या व्यवहारातलं उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येते. आणि हा आपल्या सगळ्याच्या अंतःकरणात कसा आहे आणि तो कसा रोज कार्य करतो आहे. बिलकुल आपण फिरायला जातो सकाळी, नाही का, खूप जण फिरायला जातो. कोणीतरी एखादा दुरून येणारा असतो व्यक्ती. आता आपल्या दृष्टीच्या ज्या मर्यादा आहे त्या मर्यादामध्ये दुरून येणारी व्यक्ती फक्त एवढंच आपल्याला लक्षात येते, काहीतरी एक व्यक्ती येऊन राहिलेली आहे आपल्याकडे, एवढंच आहे. एवढंच आपण ठरवू शकतो कोणतरी येणार आहे. रोज सकाळी ते रामराव निघतात फिरायला, मग हे रामराव आहे का, कदाचित शामरावही असू शकतील, नाही, अशी कल्पना येते आपल्याला, कल्पना येते. पण रामराव असले तर बरंच आहे, आपण बोलू त्यांच्याशी वगैरे वगैरे, असे सगळे स्वगत आपले संवाद सुरू असतात आपल्याच मनाशी. पुढे आणखी जातो, कळते. पुढे आणखी थोडं जवळ गेल्यानंतर आपल्या दृष्टीला अगदी यथार्थ आकलन ज्या रेंजमध्ये टप्प्यात होते तिथपर्यंत गेल्यानंतर लक्षात येते, नाही हे रामरावच आहे. पण पहिले अगोदर मात्र माझा संशय होता ते रामराव आहे की शामराव आहे. आणि मग जवळ आल्यानंतर रामराव, नंतर मग एकदम आनंद, नमस्कार रामराव, नमस्कार. पहिले भ्रमच झाला आहे मला ते रामराव आहे की शामराव आहे. पण वाटलं, गेलो जवळ त्यांच्या आणि रामराव निघाले. हा जो भ्रम झाला पहिले रामराव की शामराव, हा जरी भ्रम होता, संशय होता, तरी मला असं वाटलं ते रामराव असतीलच, म्हणून मी चालत गेलो आणि रामराव निघाले. म्हणून या भ्रमाला संवादी भ्रम म्हणतात. हे संवादी भ्रमाची व्याख्या आहे. माझ्या इष्ट वस्तूच्या प्राप्तीसाठी भ्रम जरी का होईना, जर मी काही भ्रमाने सुद्धा काही जर गोष्ट केली आणि ती जर मला प्राप्त होत असेल तर त्याला संवादी भ्रम म्हणतात. एवढी त्याची व्याख्या ही साधी सोपी अशी आपल्याला लक्षात घेता येईल. आता जवळ गेल्यानंतर ते रामराव नाही निघाले, शामराव निघाले. काय जाऊ देतो, आपण सरळ जातो, ते सरळ चालले जातात, ही प्रक्रिया होऊन जाते. इथे जे उदाहरण दिलेलं आहे ते रत्नाचं दिलेलं आहे. याच्यामध्ये वाचलं असेल आपण सगळ्यांनी. एक गृहस्थ चालला आहे, त्या समोरच्या एका घरातनं प्रभा दिसली त्याला. घरामध्ये खिडकीच्या फटी वगैरे असतात, त्यातून काहीतरी बाहेर उजेड आला, असा थोडासा अंधार असेल तो उजेड आला. तर जाणाऱ्याला वाटलं काहीतरी आतमध्ये रत्न आहे, म्हणून तो रत्नबुद्धीने तिथे गेला. रत्न आहे ही बुद्धी. तो प्रभा आहे बरं का, त्या प्रभेलाच तो रत्न समजला. मुद्दा लक्षात घ्यायचा, त्याला रत्न दिसलंच नाही डोळ्यासमोर, त्या प्रभेला तो रत्नाची प्रभा समजला आणि तिथे रत्न आहे अशी त्याची धारणा झाली. भ्रमच आहे हाही पण, कारण त्याला माहीतच नाही तिथे काय आहे. पण त्या प्रभेला रत्न समजून जो त्या याच्याकडे गेला खिडकीकडे आणि जाऊन पाहत होतं, तिथे रत्न होतं. रत्नाची प्राप्ती झाली. संवादी भ्रम. दुसरा मागून एक जण आला, खिडकीमध्ये दिवा ठेवला होता, त्याचाही उजेड बाहेर आला, त्याला तो रत्नाची प्रभा समजला. दोघांनाही प्रभाच, प्रभेवरूनच दोघांनी हे केले. एकाने रत्नाच्या प्रभेला रत्न समजलं आणि एकाने रत्नाच्या प्रभेला दिवा समजला. तिथे गेला, त्याला तो दिवा दिसला, त्याला रत्नाची प्राप्ती झाली नाही. विसंवादी भ्रम. हे लक्षात ठेवायचे. हे शास्त्राने आपल्याला याच्यासाठी दिले, कारण या संवादी भ्रमाच्या आश्रयाने आपलं सगळं जीवनच सुरू असते. हो, सगळं जीवन सुरू आहे, संवादी भ्रमावरच चालू आहे. पूजा करतो आपण रोज, त्यात ज्या मूर्त्या असतात, संवादी भ्रम आहे तो. नाही तर मला सांगा वरती धातूची जी मूर्ती आहे, गोपालकृष्णाची, गणपतीची, शंकराची पिंड, जे काही असेल ते तर शंकर नाही आहे ना. ते शंकर नाही आहे, पण त्यात शंकर आहे अशी आपली भावना असते की नाही. आणि ह्या पूजा अर्चन भक्ती करून खूप तादात्म्य आपलं ज्या दिवशी होते ना, तर त्या दिवशी आपल्याला शंकराची प्राप्ती होते. म्हणून त्याला संवादी भ्रम म्हटलेला आहे. संवादी भ्रम. एक तो गणपतीचा खूप निस्सीम भक्त होता, खूपच निस्सीम भक्त. त्या गणपतीच्या खूप आराधना करायचा तो, अगदी इतकं तादात्म्याने करायचा की बिलकुल त्या मूर्तीमध्ये तो प्रत्यक्ष गणपतीचीच त्यांनी हे केली, म्हणजे चैतन्याची स्थापना केली मनाने. आणि तो करायचा, तो इतका एकरूप झाला तिथे गणपती आहे या भ्रमाने, संवादी भ्रमाने,
की कालांतराने त्याला स्वतःला सोंड फुटली. एवढं ऐक्य झालं त्याचं ते. आता सुरुवातीला संवादी भ्रम, पण त्याला इष्टवस्तूची प्राप्ती करून दिली. सोंड फुटली हा मुक्तीमधली एक ती काय स्वरूपता मुक्ती नावाची मुक्ती आहे. विषय नाही आपला तो. काही काहींना इच्छा होऊन जाते की मी ज्या मूर्तीचं ध्यान करतोय तसं मी व्हावं. ही स्वरूपता, त्याचंच रूप मला प्राप्त होणे, ही मुक्तीचा एक भाग आहे. तो त्या भावनेने गेला, त्याला सोंड फुटली, तो प्रत्यक्ष गणपतीच स्वतः झाला. हे संवादी भ्रमाचे उदाहरणं. आणि हा संवादी भ्रम परमार्थामध्ये खूप आपल्याला मदत करणारा आहे. ज्या व्यक्तींना अंतःकरणामध्ये संशय कल्लोळ, ज्यांची खूप गोंधळ घालत असतात, संशय कल्लोळ नाटक बंदच पडत नाही कधी. 3 अंक झाल्यानंतर सगळे नाटकं बंद होतात. प्रपंचात संशय कल्लोळ नावाचं नाटक, त्याचा 3रा अंक काय दुसराही सुरू झाला नाही. ते कधीही बंद न पडणारं नाटक आपल्या अंतःकरणात थैमान घालत असते. आणि अशा या संशय कल्लोळामधून आपला संशय इष्ट दिशेने व्हावा या भावनेने हे आपल्याला करायला सांगितलं. पूजा त्यातलाच एक भाग आहे. हा संवादी भ्रमच करून जर आपल्याला इष्ट वस्तूची प्राप्ती झाली नाही, तो विसंवादी भ्रम. आणि म्हणून हे संवादी भ्रम आणि विषमवादी भ्रम हे 2 आपल्या विचारासाठी इथे त्यांनी आपल्यासाठी ठेवलेले आहेत. संवादी भ्रमाने व्यवहार करायचे परमार्थाचे सुद्धा निश्चित. जे व्यक्ती या संवादी भ्रमाचा आश्रय घेऊन तिथे पोचले ना, त्यांनी आपल्याला खूप अगदी आत्मविश्वासाने सांगितलं की असंच तुम्ही करा, आपणही ते केलं तर आपल्याला ते निश्चित प्राप्ती होईल. अशा रीतीने हा संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम हे 2 तत्व यामध्ये सांगितले. आणि शास्त्रांनी आपल्यासाठी एक विशिष्ट, त्याला आपला ओळखीचा शब्द कोड ऑफ कंडक्ट तयार करून ठेवली. तिच्या कोड ऑफ कंडक्ट, माझ्या आचरणाची एक प्रणाली, नियमाची प्रणाली, ती कशा रीतीने मी शास्त्राचा अभ्यास करावा. हेही वास्तविक भ्रमच आहे हा, नाही का. जोपर्यंत सत्याचा आविष्कार होत नाही तोपर्यंत जे करू ते सगळं भ्रमाच्याच प्रांतातलं राहतं. बिलकुल तोपर्यंत भ्रम आपल्याला छळत असतो. अगदी शेवटचा क्षण तोपर्यंत ऐक्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळं द्वैतातलाच पसारा आहे. आणि असला असून सुद्धा शास्त्रांनी एक निश्चित अशी आपल्याला एक पद्धत त्यांनी लावून दिली आहे. आणि या शास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला काही विशिष्ट एक शब्दाचं का होईना ज्ञान होते ना, नाही का. भगवान विष्णू कसे आहेत हे शब्दांनी सांगितलं. शशांक चक्रम चकिरीटकुंडलम चपीत वस्त्रम सरसीरुक्षणम सारवक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णू शिरसा चतुर्भुजम. हे शब्दांनी सांगितलं आहे. असं विष्णूचं रूप आहे म्हणून याला परोक्ष ज्ञान म्हणतात. शास्त्राने नेहमी परोक्ष ज्ञान, भ्रम असला तरी पण लक्षात ठेवायचा हा संवादी भ्रम आहे. आणि म्हणून या ज्ञानाला या आपल्या ध्यानदीपांनी सम्यक ज्ञान म्हणून संबोधलं. ते भ्रमज्ञान नाही. मिथ्या वस्तू ज्या आहेत त्याचं जर आपण चिंतन केलं आणि ती विषय जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मिथ्या वस्तूंनी मिथ्या ज्ञानच निर्माण होतो, नाही का. ते सत्यज्ञान कसं निर्माण करेल. पण शास्त्राने जे काही आपल्याला अभ्यासासाठी प्रक्रिया मांडून दिलेली आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून मी जर हे असं विष्णूचं ध्यान केलं तर मला विष्णूची प्राप्ती होते. म्हणून ते सम्यक ज्ञान आहे, ते मिथ्या ज्ञानाचा विषय नाही आहे. हा फरक लक्षात ठेवायचा. बाकी याच्यात व्यवहारात बाकी काय, हे सगळं मिथ्या ज्ञान आहे. अगदी आपलं झालं ते अपराविद्येचे सगळे हे डिपार्टमेंट्स आहे सगळे. आपण जिथे जिथे नोकऱ्या करतो ना तिथे या अपराविद्येचा सगळा घोळ सुरू आहे. ब्रह्म घोळ आहे मोठा, साधा नाही. म्हणून तिथे घोटाळे खूप होतात. घोटाळे होतात. बुद्धी जराशी का व्यवस्थित राहिली नाही ना, कोड ऑफ कंडक्टला जर धरून राहिलो नाही ऑफिसमध्ये, नका करू थोडंसं वर सांगितलेल्या कोड ऑफ कंडक्टप्रमाणे. 4 शीटच मिळते तिथे, 4 शीट मिळते. मुद्दा लक्षात घ्यायचा की शास्त्राने आपल्यासाठी जो एक अभ्यासाची प्रक्रिया दिलेली आहे त्यांनी आपल्याला जे परोक्ष ज्ञान होते ते सम्यक परोक्ष ज्ञान आहे. सम्यक याचा अर्थ यथार्थ. आणि ते ज्ञान मला त्या ब्रह्मवस्तूची प्राप्ती करून देणार आहे. ते भ्रांती ज्ञान नाही. आता होतं काय की कधी कधी हे सगळं एवढं समजून घेण्याची आपली योग्यता खूपदा कमी पडते. म्हणून शास्त्राने जे
मोठमोठ्या ज्या प्रक्रिया दिलेल्या आहेत त्या आपल्याला कळत नाही. म्हणजे जसा अन्वय व्यतिरेक, जसा साक्षात उल्लेख आहे भागवतामध्ये, उल्लेख आहे चतुश्लोकी भागवतामध्ये अन्वय व्यतिरेक, सुरुवाती अन्वय व्यतिरेकानेच केले श्लोक आता म्हटले जाय, पुन्हा आपण वेळ त्यामध्ये घेऊन येतो. अन्वय व्यतिरेक व्याम यस्यात सर्वत्र सर्वदा. पण ते अन्वय व्यतिरेक आता कळलाच नाही मला, तर मग काय उपयोग? मला अन्वय व्यतिरेक नाही कळलं. म्हणून जे मंद अधिकारी आहे ना त्यांना खालच्या खालच्या पायरीवर आणून तशा हे सांगितलेल्या आहेत. उपासना करायला सांगितलं आहे. म्हणून उपासना जरी भ्रम आहे तो संवादी भ्रम असल्यामुळे त्यांना उपासनेमध्ये आणलेला आहे. ब्रह्मवस्तूची उपासना करायला सांगितली आहे. आता ब्रह्मवस्तूचं इतकं वर्णन आता झालेलं आहे नाही का, सगळं अच्या पाड्यामध्ये, अजर अमर अव्यय अविनाशी वगैरे वगैरे वगैरे. कसं उपास्य होईल ते? त्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, किती वर्णन केले आपण गाऊन गाऊन त्याचे, पण त्याला उपास्य करता कसं काय? ही दया त्याला झाली आहे खरं. म्हणजे त्यालाच माहीत आहे की आपण असे आहो ना. हे आपले पोरं बिचारे फिरत राहतील इकडे तिकडे मला शोधायला, आणि म्हणून त्यांनी ही संपूर्ण शास्त्रामध्ये व्यवस्था करून दिली. आणि त्यांनी म्हणून ही आपल्यासाठी संवादी भ्रमाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. या भ्रमाच्याच मार्गाने जा. भ्रमाचाच आहे मार्ग मलाही माहीत आहे, परंतु या मार्गाने माझ्या धामापर्यंत येऊन पोचाल याची खात्री नक्की देतो मी. ब्रह्म अनुपास्य आहे, उपासना होऊ शकत नाही. त्याची उपासना करायला सांगितली. कशी करायची? खूप मोठा विषय लागेल. एवढंच सर्वं खलु इदं ब्रह्म तज्जलान शांत उपासित, श्रुतीने सांगून दिला आहे. सगळीकडे तो परमात्माच भरलेला आहे. सगळं हे विश्व त्यातच निर्माण झालं, त्यातच आहे. मग त्याच्याशिवाय उपासना कशाची होणार आहे दुसरी? शांत उपासित. अंतःकरणातले हे सगळे जे आहे ना भाडेकरू बसलेले, 6 घरं बळकावून बसले आहेत आपल्या. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. या भाडेकरूंना कोणताच नियम लागू नाही. कोणत्याच कोर्टात त्यांना प्रपंचाच्या कुठल्याही कोर्टामध्ये हुसकावून लावण्याची अजूनपर्यंत त्यांची डिग्री मिळू शकत नाही. कितीही प्रयत्न करा, कुठेही जा, इथल्या कुठल्या कोर्टात त्यांचा निवाडा होत नाही. त्यांना फक्त इकडच्याच कोर्टात खेचावं लागते, तेव्हा ते रिकामे करतात घर. त्यांनी रिकामा केले की राम घर मग हे करून घेतो. काय तुका म्हणे, विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. इकडच्या कोर्टात एकही खटला नाही. याच्या प्रपंचात जर त्याच्यावर खटले भरले ना तर तो आणखी मजबूत होऊन जातो. कारण इथले निर्णय कसे आहे, जो 20 वर्षावर आला त्याच्या नावाने घर करून द्या आहे ना आता सध्या झालेले. घोषणापत्र असे तयार झालेले आहेत सध्या. वाचा घोषणापत्र. हे राजकीय, तुमच्या घरात जर कोणी भाडेकरी राहिला ना तर तुम्हाला त्याच्याच नावाने घर करून द्यावं लागेल. माझा हे कामन क्रोध हे राहिले हे जर खाली केलेच नाही तर मग कदापि रामाचं धामाला जाण्याची आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. मुद्दा आपण जो पाहतो तो असा आहे की हे जे आहे परोक्ष ज्ञानची शास्त्राभ्यासाने लावून दिली पद्धत माझ्या हिताची आहे. आणि ते जरी ते भ्रांती ज्ञान नाही, ते यथार्थ ज्ञान म्हटलेलं आहे. आणि मला त्याच मार्गाने जाऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि तिथे एक व्यवस्था केलेली आहे भगवंतांनी, खूप छान केलेली आहे बिलकुल अगदी, की हा जो भ्रम झालेला आहे आपल्याला, या भ्रमाची तिथे निवृत्ती होण्याची व्यवस्था आहे. हा भ्रमच निवृत्त करून देतो. तो भ्रमाची निवृत्ती करण्यासाठी एकमेव शस्त्र फक्त एकच आहे, त्याला विचाराने निवृत्त करता येते भ्रमाला. आणि ही जी सगळी शास्त्रांनी मांडणी करून दिली ना, तिथे एका आपल्याला टप्प्यावर आपल्याला विचार प्रदान केला जातो आणि या विचाराने याची निवृत्ती होते भ्रमाची. विचार कुठला? विचार फक्त एकच, आपल्या अगोदरच्या प्रवचनात जो झाला आहे, महावाक्यजन्य ज्ञान. हा विचार फक्त या भ्रमाला निवृत्त करू शकतो. बोध त्यानेच होतो. महावाक्याला काय इतकं शास्त्र वेदांमध्ये जे महत्व आलेलं आहे ते महावाक्याचा विचार करायला सांगितला. जप नाही सांगितला. समर्थाची ओवी आहे ना, त्याचा जप नाही सांगितला. हां, त्याचा विचार करायचा. त्यांनी भ्रमाची निवृत्ती होते. माळ घेऊन बसल्याने काही होणार नाही. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. कोटी जन्म गेले तरी ते नुसतं तसंच सुरू राहील, काही त्याचा उपयोग होणार नाही. विचार, कारण इथे अहंकार आहे.
इकडे अहंकार बांधून ती माळ जर जपत गेलो काही होत नाही. चित्ती अहंते ठाव जिभी सकळ शास्त्रांचा सराव ऐसेनी कोडी एक जन्म जाव तरी न पविजे माते. पक्की माऊलीची उभी लक्षात ठेवायची. चित्ती अहंते ठाव, अंतःकरणात अहंकाराने ठाण मांडलेला आहे. सगळे कामक्रोध बसलेले आपले दुकानं सजवून तिथे. आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव, इथे येऊन बसून खूप प्रवचन केले, खूप शास्त्राचा अभ्यास केला. 4 वेद, 6 षडांगासहित वेद हे केले, 6 दर्शनांचा अभ्यास केला, आणखी जे काही असतील ते सगळं. तरी कोडी एक जन्म जावं, 1 कोटी जन्म गेले तरी माऊली म्हणते तरी न पविजे माते. उपयोगच नाही त्याचा. मार्मिकता नेहमी समजून घ्यावी. म्हणून वाचून ज्ञाने विण एके, बस उपाय करीसी जिथे. तिथे याला बाजू इथे ओळी लिहिली होती छान सुंदर, ती त्याचाच अर्थ आपण बघतोय. अहंकाराला घालून देण्याचे शास्त्रामध्ये उपाय आहे. हा विचार माझा त्या अहंकाराला हुसकून लावतो आणि तिथे माझ्या ह्याच्यात तो शास्त्रीय विचार जो रूढ होतो तो या भ्रमाला सुद्धा घालून लावतो. कारण भ्रम हा अविचाराने आलेला आहे, म्हणून हा विचारच फक्त त्याला मारक ठरू शकतो. ज्या कारणामुळे आलं त्या कारणाचाच बंदोबस्त करून टाकलेला आहे विचाराने आपण हे करावं. आणि हे जोपर्यंत आपल्याला कदाचित साध्य होणार नाही, आपण आता बघितलं सगळ्यांना हे काही शक्य होत नाही. अन्वय व्यतिरेक अभ्यास करणे, शास्त्राचा अभ्यास करणे कठीणच आहे, त्याचं मार्गदर्शन मिळत नाही. हे पण तोपर्यंत 2 पायऱ्या खाली सांगितल्या शास्त्राने आपल्याला, कर्म आणि उपासना. याच्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरूचा कानात मंत्र घेण्याची काही आवश्यकता नाही. कारण कर्म आणि उपासना हे पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ याचा अर्थ पुरुषांनी प्राप्त करून घेण्याचं. पुरुषांनी स्वतः काही कर्म करून तो प्राप्त करून घेऊ शकतो. पुरुषार्थाचे विषय आहे कर्म आणि उपासना. यांनी अंतःकरणाचे मुख्य 2 दोष जातात, मल आणि विक्षेप हे नावाचे 2 दोष पुरुषार्थाने मी घालवू शकतो, माझं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. आणि कर्म शब्दाचा अर्थ आहे वेदविहित कर्म. फक्त श्रुती स्मृती ममई आज्ञे, त्या आज्ञा ज्या आहेत ते वेदविहित कर्म करण्याचे आहेत. कर्म शब्दाचा अर्थ हा आहे वेदविहित कर्म. कर्म म्हणजे सकाळी उठून नाश्ता करणे, दुपारी जेवण करणे, संध्याकाळी पुन्हा खाणे. या अभ्यस्त क्रिया ह्या शरीराच्या होतच राहणार आहे. याला कर्माचा दर्जा नाही आहे. कर्माचा दर्जा आहे सकाळी उठून चिंतयेत आत्मनो हितम प्रभाते मनी राम चिंतित जावं, इथून सुरुवात करायची आहे. सकाळी उठून शास्त्राने मला जे कर म्हणून सांगितलं, विधी म्हणजे तो कर आदेश, ते करायचं आहे मला. आणि नको करू म्हणून जे सांगितलं ते निषिद्ध. जे कर म्हणून सांगितलं तो विधी, नको करू ते निषिद्ध. दोन्हींचंही आचरण करायचं, त्याला वेदविहित कर्माचं आचरण म्हणतात. आणि तिसरी एक त्याला आणखी एक चिठ्ठी लावावी लागते, नाही तर ते कर्म अगदी उलटून अंगावर येते. बिलकुल अंगावरच येते ते. मग काय किती जन्म घ्यावे लागतील, काही खूप मोठा विषय आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, त्याला जर ही निष्काम भावनेने केलेलं कर्माची चिठ्ठी जर लावली नाही तर ते तुम्हाला माहीत नाही, कल्प कोडी जाव तरी न पविजे माते, काही उपयोग होत नाही मग त्याचा. मग त्याच्या वर्म जाणूनच ते कर्माचं आचरण करायला सांगितलं आहे. शास्त्रविहित कर्म करायचं, शास्त्राने आदेश दिलेले आहेत तसंच करायचं आणि निष्काम भावनेने करायचे. सकाम कर्माचं अंतिम स्टेशन, ती जी रेल्वे जाते सकाम कर्माची, त्याचं स्वर्ग अंतिम स्टेशन आहे. त्याच्या पलीकडे तिथं आळवा प्लॅटफॉर्म व्हीटीला असतो ना, तसा आळवा प्लॅटफॉर्म आहे तिथे, नाही जात तिथे. त्याचं अंतिम स्टेशन तेवढंच आहे. तुम्ही सकाम कर्म करा किती पण, म्हणून ते निष्काम कर्माची त्याला जोड लावलेली आहे. की मग ते बाजूच्या स्टेशनावर जाऊन दादरला जाऊन आपण व्हीटीच्यापर्यंत वेगळ्या मार्गाने पोचू शकतो. त्याच्याही पुढे जायचं तर आणखीन आपल्याला सोय होऊ शकते. ही सकामता फार फार जीवाला त्रासदायक आहे आणि सकाम कर्म आपल्याला स्वर्गाच्या प्राप्तीपर्यंत नेतात. तिथे माहीत आहे तिथे फार कळगाव नियम फारच आहे. अगदी खिशातले पैसे संपले की हॉटेल जसं रिकामं करावं लागते ना, अगदी तशी परिस्थिती आहे तिची. क्षीणे पुण्य मरते लोक विषण ते हाकलून देतात. ते पुण्य आहे तोपर्यंत तिथे करा एन्जॉय सगळं बिलकुल काय असेल ते. भोगा दिव्य भोग आहेत सर्व. त्या भोगाची कल्पनाही आपण करू शकत नाही असे भोग आहे. आपल्याला वाटते आपण इथे खूप चांगले भोग भोगतो, काही त्या भोगाचा अर्थ नाही. तिथले दिव्य भोग
वर्णन पुराणात वाचले, अप्सरा नाचत असतात, ते काय वगैरे ते सगळे बगीचे, सगळं कल्पनेने असं भव्य दिव्य निर्माण झालेलं आहे तिथे की स्वर्गाचे भोग खूप दिव्य आहे हेच प्रसिद्ध झालं असेल. ज्यांना त्यांनी मोहित झालेले आहेत ते सकाम कर्माच्या मार्गाला लागले आणि तिथे उतरले स्टेशनावर, पण त्यांना हे माहीत नाही रिटर्न तिकीटही तिथे काढून दिलेलं आहे आपलं इकडे. क्षीणे पुण्ये मर्त लोकम विशंती, मर्त लोकाला जा पुन्हा. मी इथे आल्यानंतर हेच एक जंक्शन आहे मानव देहाचं. मी इथून मग स्वर्गाचे तिकीट काढायचं की आणखी मुक्तीचं तिकीट काढायचं हे आपल्याला ठरवायचं. मुद्दा आपण लक्षात ठेवूया की अविचाराने आलेला बंध हा फक्त विचाराने जातो. आणि हा विचार सुरू ठेवायचा. किती दिवस सुरू ठेवायचा? जोपर्यंत आपलं स्टेशन येत नाही तोपर्यंत गाडीत बसून राहायचं. मध्ये उतरलं तर पंचायत ना, सुरूच ठेवायचा. आत्मविचार, मला आत्मा प्राप्त होईल हा विचार सुरूच ठेवायचा आणि त्यात दुसऱ्या भावना कधीही आणायच्या नाही. ते खूप सुंदर बारकावा इथे खूप सांगितला आहे. अगदी मला जर ब्रह्मवस्तूच्या प्राप्ती नको असेल किंवा त्याच्या अगोदर काही वासना झाला असतील ना, त्या खूप बाधक आणि प्रतिबंध ठरतात. थोडक्यात आपण एक गोष्ट बघू आणि दुसऱ्या याच्याकडे वळू आपण. त्या मला खूप बाधक ठरतात. त्या ध्रुव बाळाची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. ती गोष्ट नाही सांगत, गोष्टीमध्ये काही हे नाही. ते गोष्ट ठीक आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. त्याला हुसकून लावलं, मांडीवरून उठवलं, गेला आपला तिकडे वनामध्ये. मला माझ्या वडिलांच्या मांडीवरून उठवलं. आईला म्हणतो, आई मग असं कसं झालं? आई म्हणते, बाळा जाऊ दे, उठू दे, आपलं भाग्यच तसं आहे. आपलं भाग्य कोण लिहिलं? अरे कोणी नाही लिहिलं, तो परमात्माच आहे. त्यांनी सगळे परमात्मा कोण आहे वगैरे सगळ्या त्या चौकशा केल्या. आणि त्याच्या आईने म्हटलं, तो प्राप्त झाला ना की तुला मग अशी जागा देईल की तिथून कोणी तुला हुसकून नाही लावणार म्हणून. पण मूळ वासना होती की मला माझ्या वडिलांच्या मांडीवरून हुसकून लावलं. त्याचे वडील राजे होते म्हणून तो त्या राज्य सिंहासनाच्या याच्यावर वडील बसले असताना त्यांच्या मांडीवर बसला. ती वासना त्याची शिल्लक राहिली होती फक्त. पण त्याला हे साधन करण्याची जी मूळ प्रेरणा झाली ते मांडीवरून उठून दिल्यामुळे झालेली आहे. त्याला काही तिथे विष्णूची भक्ती नव्हती, तो काही भक्त नव्हता विष्णू. प्रसंग हा घडला आणि गेला. मग नारद मुनी भेटले वगैरे सगळं माहीत आहे. कथा पूर्ण सांगत नाही. केलं त्यांनी, खूप खूप घोर तपश्चर्या केली. फलाला झाली. विष्णू भगवान सगळ्यात आले साक्षात. ध्रुव बाळा उठ बाबा लवकर, झाली तुझी पूर्ण झाली आहे, माग तुला काय मागायचं. छान वाटतं त्या वत्सा उठ. हे झालेलं आहे बरं का. आपलं मनोरंजन जरी होत असेल तरी हे प्रत्यक्षात झालं. तो म्हणतो, आता एवढं तुझं प्रसन्न मला दर्शन झालं, आता माझी काही इच्छा नाही. पण भगवंतांनी ते बारीक त्याचं सूक्ष्म आतली हालचाल ओळखून घेतली. ठीक आहे, कुठल्याही मला स्वरूपाच्या प्राप्तीशिवाय दुसरी कुठलीही एक थोडीशी हालचाल झालेली अंतःकरणातली माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत जाऊ देत नाही. हे आपण इथे बघून राहिलो आहे ध्रुवबाळाच्या गोष्टीतून. आणि त्याला सांगितलं, जा तुला तर मुक्ती भेटेल रे, पण त्या अगोदर तू राज्य कर. 36,000 वर्ष ध्रुवानी राज्य केलेला आहे, उल्लेख आहे 36,000 वर्ष. आणि मग त्याला ते ध्रुवपदात जाऊन बसवलं. कुठे आहे? सप्तऋषी जे आकाशात दिसतात ना, त्याच्या पहिल्या 2 ताऱ्याच्या खाली असे 180 कोणामध्ये जो तारा दिसन तो ध्रुव तारा आहे. संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या भोवती फिरते आहे, तो स्थिर आहे. त्याला कोणी हुसकून नाही लावते. सगळं ब्रह्मांड चलायमान आहे बिलकुल, तो मात्र स्थिरच आहे. इथला मुद्दा आपल्याला लक्षात हा घ्यायचा आहे की मला ब्रह्मवस्तूच्या प्राप्तीमध्ये इथे ध्यानदीपामध्ये हे सांगितलं आहे की ब्रह्मलोकाची प्राप्ती हा जर विचार अगोदर माझ्या मनात आला असेल ना आणि नंतर मी मुक्तीचे प्रयत्न जर करत असू तर तो विचार माझा प्रतिबंध म्हणून ठरतो. तो प्रतिबंध होतो आणि असे प्रतिबंध खूप काम करतात. म्हणून मला तिथे जायचं आहे ना, फक्त एकच, बाकी स्टेशनाचे तिकीटं काढायचे नाही. दुरांतो एक्सप्रेस असते ना, ती नागपूरहून निघाली की डायरेक्ट ते व्हिटीलाच थांबते, त्यात बसायचं. मध्ये मला थोडा वेळ नाशिकला उतरायचं आहे. कशाला इच्छा केली नाशिकला उतरायची, उतर मग नाशिकला, त्यांचं काय जाते. पण ती गाडीच नाही थांबवतो, दुरांतो थांबतच नाही तिथे. त्याच्यामुळे त्या तशा इच्छाही होत नाही त्यात बसलेले. त्यांना माहीत आहे आपलं तेच स्टेशन आहे. इकडे बसलेले मात्र
स्वर्गापर्यंत जाणारे ना भलत्या भलत्या इच्छा करत राहतात आणि त्याची इच्छा करतात. दोन्ही साधत नाही. हा इथे मुद्दा त्यांनी आपल्यासाठी सांगितला आहे. हे ज्ञान झालेले जे लोक आहेत, दुसरा मुद्दा फार सुंदर सांगितला ध्यानदीपामध्ये. हा अभ्यास आहे बरं का, आपल्यासाठी हा अभ्यास करायचा आहे. ह्या अभ्यासाची विषय आहे आपल्यासाठी. कारण ह्या सगळ्या अडचणी काही लोकांना ज्या आलेल्या आहेत ना, त्या आपल्यासाठी अभ्यास ठरलेले आहेत. ध्यानदीप हा अभ्यास आहे. लौकिक व्यवहार, कधी असं वाटते की जे ज्ञानी झाले आहे ते कसं, हा ज्ञानी एवढा माणूस आणि इथे चांगलं ही भाजी आण, ती भाजी आण, हे आवडते, ते आवडते, ही चटणी आवडते, ती चटणी आवडते, असं कसं शक्य आहे? सगळे लग्न समारंभात सामील होतात, अक्षदा टाकतात, दुसरी समारंभ जे आहे आपल्या जीवनात होणार आहे त्यातही ते हे ज्ञानी लोक सगळे व्यवहार करताना दिसतात आपल्याला. म्हणून इथे शास्त्राने सांगितलं की ज्ञानी झाल्यानंतरही त्याचे लौकिक व्यवहार त्याच्या ज्ञानदशेला काही बाधा पोचणारी नाहीत. एवढाच मुद्दा आपण लक्षात ठेवूया. फार विस्तार करू नये याचा, कारण आपल्याला पुढचं प्रकरणही बघायचं आहे. लौकिक व्यवहार करण्यासाठी ज्ञानी माणसाची ज्ञानदशा जी आहे त्या ज्ञानदशेला लौकिक व्यवहाराने काही बाधा पोचत नाही. आपल्याला दिसताना मात्र तो तसा वावरताना दिसतो, परंतु तो तसं काही करत नसतो. हे मुद्दा लक्षात ठेवायचा. भगवद्गीतेने फार सुंदर याचं वर्णन करून ठेवलं आहे. यस्य नाहंकृतम भाव बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि सईमान लोकान न हंती न निबद्धते. एवढं मग भगवंतानी तत्वज्ञान सांगितलं. ज्ञानी माणसं, तू आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन अर्जुना करणं हे सगळं काय जे काय मार, सगळे लोक मार ना, काही किती मार, हजारो मार, लाखो मार. हत्वापि स इमान लोकान, मार हे सगळे काही होत नाही. पाहून गेली मी काय. मग काय होईल? न हंती, तू काहीच मारले नाही. न निबद्धते, तू बंधनातही पडणार नाही. पण कसं? यस्य नाहं कृतम भाव, मी हे केलाय हे जर म्हणशील तर तुझ्यावर काय तो कोणता 302 कलम लागेल, IPC, याच्यावर खटले चालतील तुझ्यावर. आणि मी काही केलं नाही भगवंता, तूच हे सगळं करून राहिला आहे. मला माझ्या अहंकाराने मी एकही इथे कृती करत नाही आहे. जे काही करतो आहे तू बस करणे वा न करणे हे तो आगवा एकची जाणे. विश्व चळत असे जेणे परमात्मेने, हे परमात्माच सगळं करून राहिलेलं आहे. या भावनेने कर, मग काय मार किती, काही होत नाही. मग हत्या नावाचं जे कर्म आहे हे सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, श्रेष्ठ दर्जाचं दुराचारी कर्म आहे. शब्द काही फारसे ते बरोबर नाही, पण दर्जा सांगण्यासाठी त्याची श्रेष्ठत्व तिथे आहे. दुराचाराचे जेवढे कर्म आहे त्याच्यातलं श्रेष्ठ कर्म हत्या करणे आहे. काय हत्याशिवाय नंतर काय काही त्या व्यक्तीची करण्यासारखं राहतच नाही शिल्लक. आणि म्हणून त्याला सगळ्यात मोठी शिक्षा आहे. IPC सुद्धा आपल्या न्यायावरच आधारित आहे बरं का. IPC कोड जो हा न्याय व्यवस्थेवर आधारित. न्याय व्यवस्था म्हणजे न्यायालय नाही, न्यायदर्शन व्यवस्था. IPC कोड त्यावरच त्यांनी दिलेला. अधिकार नाही आहे आपल्याला तो. इथे मी करतो या भावनेने सगळं करून राहिलो आहे म्हणून मलाच शिक्षा होते आहे इथे. तो भगवान म्हणतो काही नाही, श्रीकृष्ण करतो म्हणून शिक्षा व्हायची ते श्रीकृष्णाला होईल. त्यांनी काहीच नाही केलं त्याच्यामध्ये. आणि श्रीकृष्ण तर काय म्हणतो, नमे पार्थास्ती कर्तव्यम त्रिषु लोकेशु किंचन. मला काहीच करायचं नाही, काही घेणं देणं नाही रे बाबा, बिलकुल. विषय आपला वाढत जाईल. मुद्दा लक्षात ठेवूया आपण इथे. असं अहंकारविरहित झालेलं कर्म जे आहे ते ज्ञानी लोकांना अजिबात बाधक ठरत नाही. त्यांचे लौकिक व्यवहार जरी केले तरी. म्हणून लौकिक व्यवहार ज्ञानी तसेच करू शकतो. ज्ञानाच्या सर्व वासनांचा क्षय झालेला असल्यामुळे शास्त्रांनी त्याला कुठलाच विधी आणि कुठलाच निषेध सांगितला नाही. ज्ञानी माणसांनी हे करावं असंही नाही, हे करू नये असंही नाही. आणि म्हणून तो ज्ञान झाल्यामुळे अशा शंका आहे की एखाद्यास हा जर दुराचारी झाला तर एखाद्या ज्ञानाने एखाद्याचा खून केला, असे काही शंका विचारणारे आहेत लोक. असं जर घडलं तर असं घडणं शक्य नाही आहे. असं घडणं शक्य नाही, कारण त्यांनी अगोदर शास्त्राभ्यास, कोड ऑफ कंडक्ट पाहूनच सगळं हे आपलं आचरण दुरुस्त करूनच नंतर तो ज्ञानी झालेला आहे. इतक्या दुरुस्ती करून 22 वर्ष वाट पाहून जी वधू झाली ती वेळेवर थोडी पळून जाणार आहे हो तिथून. ती नाही होऊ शकत नाही. असं विपरीत कर्म, पळून जाणे म्हणजे विपरीत कर्म सांगायचं आहे, तसं नाही होणं शक्य नाही आहे ते. मुद्दा तो आहे तिथे लक्षात घ्या ध्यानदीपामधला.
आता इथे आणखी एक शापाचा मुद्दा आहे, परंतु त्याच्यावर थोडकाच विचार करू आपण. जे ज्ञानी माणसं असतात त्यांच्या अंगी एक सामर्थ्य येते, आणखी शापानुग्रह सामर्थ्य म्हणतात त्याला. सिद्धी प्राप्त होतात काही, आणि म्हणून काही ज्ञानी माणसाजो ह्या सिद्धी असतात. ते चांगदेवाचं हाडं माणसं होत होते, आपण परवाच उदाहरण आहे, सिद्धी होते त्याला त्या प्राप्त. याला बारकावा लक्षात घ्यायचा. चांगदेव ज्ञानी नव्हता पूर्ण, तरी सिद्धी प्राप्त होत्या. म्हणून सिद्धी ज्याच्याजवळ आहे त्याला ज्ञान असणंच आवश्यक आहे असंही नाही आहे. पण जो ज्ञानी आहे त्याला सिद्धी येऊ शकतात आणि सिद्धी नसतातही, त्यांनी काही फरक नाही पडत त्याच्या ह्याच्यावर. पण ज्ञानी माणूस जो आहे त्याला जरी सिद्धी आल्या तरी त्याला लौकिक व्यवहारातलं काहीही प्राप्त करण्याची इच्छा नसते. त्याचा अहंकार त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नसल्यामुळे तो कशाला इथे ढवळाढवळ करेल आणि हे प्राप्त करण्याची इच्छा करेल. जसे नाहंकृतम भाव आताच बघितला आपण, नाही त्याला कसलीच इच्छा प्राप्त करण्याची. काय जे प्राप्त करून सगळंच प्राप्त करून झाल्यानंतर आता काय, MA झाल्यानंतर पुन्हा मॅट्रिकच्या परीक्षेला बसायची गरज आहे का? इच्छा होते का? जो MA झाला तो पुन्हा म्हणेल मी 10वीची परीक्षेला जातो आता. व्यवहारात वेड्यात काढतील त्याला, होतच नाही अशी. म्हणून ह्या ज्या शंका शास्त्रावर घेतल्या त्याच्या संबंधित इथे विवेचन आहे. असं आहे ते, निर्गुण उपासनेनेच निर्गुण ब्रह्माची प्राप्ती असा एक सिद्धांत यामध्ये छान सांगितलेला आहे. परंतु आणि निर्गुण उपासनेच्या प्राप्तीने तात्काळ मुक्ती असं तर सिद्धांत आहे. परंतु त्याचे जे अधिकारी नाही त्याच्यासाठी मग ह्या सर्व सगुण ब्रह्माची कर, निर्गुण नाही तर सगुण ब्रह्माची उपासना कर. सगुण ब्रह्माची जमेलच तुला उपासना. सगुण ब्रह्माची उपासना जमत नाही का? मग तो 12वा अध्याय डोळ्यासमोर आणा. सगळं डायल्यूट करत करत आणलं शेवटी भगवंताने बिलकुल त्याला. अतः चित्तम समाधातुम न शक्नोसी मयी स्थिरम. तू नाही माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करू शकत. माझ्यासाठी कर्म करणारा हो, माझ्यासाठी कर्म करणारही होत नाही. मग काय असं करत करत शेवटी काहीच नाही. तू एक कामच कर, फक्त माझं स्मरण करून सगळं करत जा. शेवटी हाच त्यातला मतीचा अर्थ आहे. आणि हे सगळं कर्मफलाचं जे काही तुला होईल त्याचा त्याग कर, सगळे माझ्या चरणी अर्पण करून दे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. सगळ्यांनी तू नुसता शरण जाणोस. अहंत्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छान. एक शेवटचा इलाज तो सांगून दिलेला आहे, भक्ती मार्गातला तो इलाज आहे बिलकुल. आणि म्हणून ते शरणागतीचाही तो श्लोक आहे. त्याचाच अर्थ इथे तसाच आहे. अगदी डायल्यूट करत आणले म्हणजे अधिकारी जसा मंद मंद होत जातो तसतसे ध्यान दीपामध्ये ते साधनसुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे सांगितलेले आहे. पण मुख्य विचार आहे मात्र अतो विचार कर्तव्य. हा मुख्य विचार आहे. विचारानेच मला ब्रह्मवस्तूची प्राप्ती होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या कर्माने तो कदापि होणार नाही. चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तू उपलब्धये वस्तुसिद्धीर विचारेण नान्यथा कर्म कोटी भी. रोज सकाळी उठून चिंतन झालं की हे वाचून घ्या. मर्यादा लक्षात घेऊन जाईल. चित्तस्य शुद्ध आहे कर्म, फक्त चित्तशुद्धी करून देण्यापुरतं राहील ते. न तू वस्तू उपलब्ध आहे. कर्म आणि उपासना हे होतात. वस्तूची उपलब्धी वस्तुसिद्धीर विचारेण. आता जो आपण विचार केला, सद्गुरूकडे जायचं, महावाक्यजन्य त्यांचा उपदेश आपल्या अंतःकरणामध्ये ग्रहण करून घ्यायचा आणि त्याचं चिंतन करत बसायचं साक्षात्कार होईपर्यंत. हाच कर्तव्य म्हणून भाग आहे आपल्यासाठी जीवनामध्ये शिल्लक राहिलेला, तो करायचा बस. वस्तुसिद्धीर विचारेणं नान्यथा कर्म कोटी बी. कोट्यवधी कर्माने काही करत आहे, काही उपयोग नाही. असा हा ध्यानदीप आहे. याच्यामध्ये सुंदर साधन आपल्याला सांगितलेले आहेत. ध्यान म्हणजे अभ्यास, अभ्यास करायचा. सगळ्या अभ्यासाच्या रीती सांगितल्या आहे. अभ्यास करून ज्यांनी आत्मसाक्षात्कार करून घेतला त्यांच्याही रीती यामध्ये सांगून दिलेल्या आहे. सगळ्या प्रकारे हा असा ते दीपमध्ये हे प्रकाश पाडणार आहे सगळे अगदी. कारण आनंदाची प्राप्ती करून द्यायची आहे, साधनही आहे. आपल्याला 11पर्यंत आहे ना वेळ. आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे आपल्याला. आणि म्हणून त्यासाठी जे जे आनंदाच्या प्राप्तीतले अडथळे, नंतर त्याचे मुख्य साधनं, जे जे साधनं आहेत ते साधनं, त्यामध्ये येणारे सर्व अडथळे, त्यात खास खळगे कुठे आहे, त्याच्यामध्ये कुठे कुठे आपल्याला मार्ग कठीण आहे, मार्गाचे काठिण्य कुठे आहे, ते सगळं याचं सविस्तर वर्णन या दीप प्रकरणात आहे. ते त्यावर प्रकाश टाकतात, आपल्याला ज्ञान करून देतात आहे. आणि हा साधन, हेच साधन भजत 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 आपण शेवटी आता अशा दाराच्या जाऊन उभं राहणार आहे की बस इतके जन्म जे आपले गेलेले आहे
त्या जन्माचं अगदी काय म्हणतात त्याला, सार्थकता तिथे जाण्यामध्ये आहे फक्त बस. तुका म्हणे जन्म आल्याचे फळ सार्थक, विठ्ठलची एक देखली, हे सार्थक आहे, आनंद प्राप्ती. आता आपलं पुढचं प्रकरण आनंदाचं आहे म्हणून हे होईल. जन्माचं सार्थक फक्त हे आनंदाची प्राप्ती करून घेण्यामध्ये आहे बस. आपण जन्माचं सार्थक, कोणी मेरिटमध्ये आला मुलगा की तू बाबा तुझ्या जीवनाचं खरं सार्थक केलं, आईबापाचं नाव काढलं वगैरे, काही चूक नाही आहे बरं का, व्यवहारातलं सार्थकच आहे ते. अर्थ म्हणजे प्राप्त करून घेणे, सार्थ म्हणजे चांगल्या रीतीने प्राप्त करून घेतलेला आहे त्याने, व्यवहारात त्याचा पराक्रम प्रशंसनीय आहे. कोणी मेरिटमध्ये आला तर त्याला असं काही हे नका करू बरं का, त्याचं कौतुकच करायचं. परमार्थामध्ये कधीही तुमचा प्रपंच बिघडेल अशी कुठे हे नाही केलेली. प्रपंचही राहील बरोबर ज्याच्या त्याच्या जागेवर, फक्त तो कोणत्या कौशल्याने करायचं हे कौशल्य सांगितलेलं आहे आपल्याला. योग कर्मसु कौशल्य, ते कौशल्यच त्याच्यामध्ये आपल्याला सांगून दिलेलं आहे. अशा कौशल्याने केला तर मग समर्थ म्हणतात तसं आपल्याला त्याची दोन्ही याची प्राप्ती होते, प्रपंचाची आणि परमार्थाची. आणि शेवटी त्यांनी फार सुंदर उपदेश दिला आहे आपल्याला अगदी, की असा विचार करून प्रत्येक जीवाने विचार करून, विचार हेच प्रधान तपरूप साधन आहे आणि हे तपरूप साधन प्रत्येकाने करून आपल्या ध्येयाप्रत जावं. ध्येय आपण पाहिलेलंच आहे, आपल्या डोळ्यासमोरून ते गेलेलंच नाही, म्हणून रोज प्रवचनाच्या अगोदर ध्येयाचा आपण उल्लेख करतो. आता पुढे आनंद प्रकरणामध्ये आपल्याला ब्रह्मानंदे आत्मानंद यावर थोडा विचार करायचा आहे. तत्वनिर्णय झाले, साधनाचा मार्गही आपण मार्गक्रमण केलेला आहे आणि आता आपल्याला आनंदाचे दरवाजे जो उभं राहिलो, त्याचे 5 वाटा दिसल्या होती. तिथे कोणत्या वाटेने जायचं, 5 आहेत वाटा. म्हणजे 5 ब्रह्मानंदे योगानंद, ब्रह्मानंदे अद्वैतानंद, ब्रह्मानंदे आत्मानंद, विद्यानंद, विषयानंद. मग असे 5 आनंद आहेत का? आम्हाला अगोदर माहीत असतं तर आम्ही आमच्या मागे विचारून घेतलं असतं कोणत्या याने जायचं ते नाही का. तसं काही नाही आहे. आनंद फक्त एकच आहे बस, आनंद एक आहे. जसं ब्रह्मवस्तूची प्राप्तीसाठी 4 महावाक्य झाले की नाही, आत्ताच आपण बघितलं. 4 आहे, 4ची काय गरज होती असाही प्रश्न आला होता. एकच वाक्य पुरेसं नाही का? एक वाक्य पुरेसं नाही आहे, पण ते नाही. एक वाक्य त्यालाच पुरेसं आहे. जर त्याच्याच पिंडासारखे सगळे जगात माणसं असते तर मग एकाच वाक्याने काम भागलं असतं. म्हणजे भिन्नताच खूप आहे. ते आनंद भुवन ज्या शिखरावर आहे की नाही, त्या शिखराच्या पायथ्याशी खूप आजूबाजूला लोक उभे आहे सगळीकडे. आनंद भुवन जे आहे ना, हे टेकडीवरच आहे आनंद भुवन. इथे येण्याला रस्ते खूप आहेत की नाही. मग आता तुम्ही कोणी मुरगुडून आले, कोणी पुण्याहून आले, वेगळे आहे की नाही रस्ते, पोचले सगळे इथेच. शेवटी इथेच पोचलेले आहे सगळे, पण रस्ते तर ते वेगवेगळे आहे की नाही. असे आपले पिंड असतात, सगळ्यांची पिंड असतात. आणि ह्या पिंडानुसार म्हणून त्यांनी मग त्याचं आपल्याकडे एक विवरण करून एक रफ स्केच आहे. म्हणजे याला काही पूर्ण असं हे नका समजायचं बिलकुल, की आनंदाला 5 नाही करायचं. 5 मार्ग आहे आनंदाचे असं समजायचं. पण मार्गाला महत्त्व नाही आहे. मुक्कामाला जे पोचतात ना, त्यांचंच कौतुक करणे तेच आहे बिलकुल. अभ्यास करणे महत्त्वाचं नाही, परीक्षा देऊन पास होणे महत्त्वाचं आहे. नाही का, खूप अभ्यास केला आणि पेपर द्यायलाच गेला नाही, मग काय उपयोग त्याचा. आनंद भुवनापर्यंत पोचणे हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी हे जे आहे ना, हे त्याचं पहिला आहे ब्रह्मानंदे योगानंद. त्याचे जे अधिकारी आहे ते योग करून करतात. तो योग म्हणजे काहीतरी जुळवणे. त्याच्यामध्ये हा पतंजली योग सर्वश्रेष्ठ मानलेला आहे, योग आहे तो. योग धारणा करून ते आनंद, आसन नियम वगैरे काय ते सगळं, ध्यान धारणा समाधी 8 पायऱ्या, त्याचे अधिकारी वेगळे आहेत ते. पण त्या सगळ्या पायऱ्या ओलांडून येणार याच आनंद भुवनमध्ये, एकाच आनंद भुवनामध्ये पोचतील. आहेत ते, त्यांचं आहे ताकद तशी, त्या मार्गाने जाते.
काही विचारशील असतात, बसल्या जागी चिंतन करू शकतात बिलकुल. अद्वैतानंद. या सृष्टीकडे पाहून हे त्यांना जे याच्यातलं नानात्व जे दिसते आहे त्याचं ते चिंतन करून हे नानात्व नसून हे एकत्व आहे अशा रीतीने ह्या द्वैतामध्ये अद्वैत आहे यावर दृष्टी ते आपली स्थिरावू शकतात. द्वैतामध्ये सुद्धा अद्वैतच आहे केवळ, फक्त हे बाकी सगळं मिथ्या आहे हे ते पाहू शकतात. ही ताकद आहे त्यांची. द्वैतामध्ये अद्वैत पाहणे हा अद्वैतानंद. द्वैतातून जरी आलो तरी अद्वैतानंदापर्यंत ते पोहोचतात. अद्वैतानंद. आता हा तिसरा ब्रह्मानंद आहे, आत्मानंद. आणि मला फारसं काही नाही. काही लोक असतात ना, ते आपला जो डबा आणल्यानं ते एकटेच खात बसतात. ऑफिसमध्ये आहेत काही लोक असे. काही लोक आपला डबा ते 4 लोक खात आणि त्यांच्या तिथे ठेवतात. शेअर करतो आपण ते सगळ्यांचा आणि खाऊन घेतो. नाही, हा एकटा तिकडे जातो, गुलगुल गुलगुल खाऊन घेतो, आपला एकटा जण आनंदात राहतो. तसं हे ब्रह्मानंद आहे, आत्मानंद. आता मला माझाच विचार करायचा थोडासा. मला माझ्याच आत्म्याचा आनंद उपभोगायचा इथे बिलकुल. पण या आत्मानंदाने मी ब्रह्मानंद आहे म्हणून याच्यामागे सगळ्याच्या मागे ब्रह्मानंद लावलेला आहे बरं का. ब्रह्मानंदे योगानंद, ब्रह्मानंदे अद्वैतानंद, ब्रह्मानंदे आत्मानंद. हे मार्ग आहे. कोणी इकडून चढून राहिला, कोणी तिकडनं चढून राहिला, कोणी आणखी बाजूने चढून राहिला. निन्या बाजूने चढून राहिल्यात येतील सगळे. हो, एकटाच चढून राहिला एका बाजूने म्हणून का तो इथे येणार नाही. एकट्यानेच डबा खाल्ला त्याचं पोट भरतेच की नाही. पण 4 जणांच्या डब्यातूनही पोट भरते आणि एकट्याने खाल्लं तरी पोट भरतेच बिलकुल. तसा हा योगानंद करणारे हे उत्तम अधिकारी मानले गेलेले आहेत. उत्तम अधिकारी आहेत ते. आताच बघितलं आपण. त्यांची ताकद आहे तेवढी. योगाच्या बलावर ते सगळं प्राप्त करून घेऊ शकतात बिलकुल. आणि ब्रह्मानंदाच्या लाभासाठी त्यांना त्या साधनांचा तिथे त्याप्रमाणे उपदेशही केलेला आहे. परंतु ते साधनं जे करू शकत नाही त्यांना अगदी त्यांच्या ताकदीला सहज शक्य होईल असे जे उपाय आहे ते पुढे उपाय त्यांनी सांगत गेलेले आहे. आणि त्याच्यातलाच हा एक उपाय की ब्रह्मानंद जो आहे तो मला योगाच्या द्वारे समजून घेता येत नाही, अद्वैतातून समजून घेता येत नाही, म्हणून त्याला हा मार्ग इथे आत्मानंद समजून घेतला आहे. याची जी पद्धत आहे ती अभ्यासाची आहे आपल्याला. हा अभ्यासच आहे. आणि हा अभ्यास आहे म्हणजे काय, जो साधक आहे त्याला अंतिम टोक जोपर्यंत मिळाला नाही त्याने तोपर्यंत हा विवेक आणि अभ्यास हा शेवटच्या पायरीपर्यंत पुरणार आहे आपल्याला बरं का. विवेक शेवटपर्यंत संपणार नाही. खुणगाठ चित्ती बांधायची. शेवटचं विवेक म्हणजे काय, भेद जिथे आहे तिथे विवेक येईल नाही का. जिथे भेद आहे तिथे अभेदामध्ये विवेक करण्याची गरजच नाही. शेवटचा भेद जोपर्यंत मिटत नाही ना तोपर्यंत आम्हाला हा विवेकाला सुद्धा जागरूक. अगदी काय ते विवेकाच्या अंगणी, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी निगती डोळे. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी. तो राबतोच आपल्या सर्व इंद्रियांवर. कोणत्याही मार्गाने जा या विवेकाला तो राबतो. आपण जेव्हा हे त्याला साध्य करून घेतलेलं आहे ना, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी निघती डोळे. म्हणजे हे माझे कर आणि चरण हे कर्मेंद्रियानं यांना डोळे निघतात. म्हणजे ते यथार्थ काय आणि अयथार्थ काय हे पाहण्याची ताकद त्यांच्यामध्ये येते. डोळे म्हणजे याला काही डोळे नाही निघत तसे, व्यावहारिक डोळे नाही निघत त्याला, पण त्यांच्यामध्ये ही ताकद येते, विवेक करण्याची क्षमता येते की समोर दिसलेली वस्तूमध्ये यथार्थ काय आणि अयथार्थ काय हे ते करू शकतात. आणि हे यथार्थ अयथार्थ जोपर्यंत आत्मदृष्टी आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत करणीयच आहे. बिलकुल करणीयच आहे. शेवटचा भेद जो भागवतामध्ये सांगितला आहे तो शेवटचा भेद, स्त्री पुरुष भेद हा सगळ्यात शेवटी जाणार आहे. लक्षात ठेवायचा, आपण ठेवण्याचा मुद्दा आहे हा. तो भेद तिथपर्यंत टिकतो. शेवटचा भेद आहे तो. शुकदेव जे आहे ते जन्मतः ज्ञानी होते, पण ते निवृत्ती मार्गाचे म्हणूनच त्यांना हे केलं होतं. त्यांचा जन्मच त्याच्यासाठी आहे खरं म्हणजे. ते 4 आहेत ते एकदा निघाले असे चालले होते. तर तिथे काही ह्या
तळ्यामध्ये देवस्त्रिया स्नान करत होत्या. तर ते शुकदेव गेल्यानंतर त्यांच्यावर काही परिणाम नाही झाले. त्यांचं तसं स्नान करणं सुरूच होतं बिलकुल. काही त्या हे नाही केलं, हालचाल नाही केली. मागून थोड्या वेळाने व्यास ऋषी आले, त्यांचे वडील. ते आल्याबरोबर ह्या पटापट काठावर आल्या आणि यांनी आपले वस्त्र अंगावर घेऊन घेतले बिलकुल. ते व्यास ऋषींना आश्चर्य वाटलं. काय माझा पोरगा म्हणे, तो आत्ता इथून गेल्या आधी यांनी काहीच केलं नाही आणि मी आता आलो तर ह्या बेटा असं कोण राहिले. आता ते चारी वेद लिहिणारे हो, केवढी सूक्ष्म बुद्धी, त्यांच्यातून हे हटलं नाही, नजरेतून गेलं नाही. ते गेले आणि विचारलं, ते देव स्त्रियांना विचारलं, का तुम्ही असं कसं केलं. आता माझा मुलगा गेला तर तुम्ही काही हालचाल केली नाही. आता मी आल्याबरोबर त्यांनी काय उत्तर दिलं लक्षात ठेवायचं नेहमी करता. ते म्हणे शुकदेवांच्या दृष्टीतनं स्त्री पुरुष भेद निघून गेलेला आहे आणि तुमच्या दृष्टीतून तो गेलेला नाही. मुद्दा इथे आपल्याला सांगायचा आहे की तपश्चर्या खूप किती होऊ द्या, हा भेद किती आपल्याला कितीपर्यंत आपला पाठपुरावा करत असतो, राहतो तो. व्यासांसारखे त्यांच्या ह्याच्यातही तो थोडासा शिल्लक राहिलेलाच होता, म्हणून यांच्या ह्या ज्ञानी होत्या सगळ्या. आणि शुकदेवांना काय न सर्वांग खलोविदम ब्रह्म, बस हीच दृष्टी आहे त्यांची. काय दृष्टी नाही, कुठला भेदच नाही, बिलकुल अभेद दृष्टी बिलकुल. त्यांनी श्रुतीने सांगितलेलं त्यांनी अगदी, म्हणून त्यांना काहीच नाही. मुद्दा आपण तो तिथे लक्षात ठेवूया की हे भेददर्शन जे आहे ना, हे भेददर्शन माझं हो मला शेवटपर्यंत इच्छा पुरवत असते. विवेक जागृत आपण ठेवलाच पाहिजे, तिथपर्यंत विवेक करावा लागतो. विवेक आणि वैराग्य शेवटपर्यंत, विवेकयुक्त वैराग्य असं शब्द समर्थांनी वापरलेला आहे. म्हणूनच वैराग्य तिथपर्यंत ठेवावं लागतं. वैराग्यस्य फलम बोधः, ते बोधामध्ये पुढे रूपांतरित होतं. बोधस्योपरिती फलम, त्याचं उपरिती पुढे होते. विवेक चूडामणी सांगता आपल्याला. आणि असं हे आपल्याला याचा विवेकाचा तिथपर्यंत उपयोग करून घ्यावा लागतो. हा जो आत्मानंद आहे, हा मंद अधिकाऱ्याला जो जाणवतो तो त्याच्या व्यवहारामध्ये प्रियत्व रूपाने जाणवत असतो. पण करू पूर्ण 11पर्यंत काही एवढं काळजीचं काम नाही आहे बिलकुल. मोठं जरी असलं तरी व्यवहारामध्ये प्रियत्व या रूपाने जाणवतं ते आपल्याला, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ते कसं प्रियत्व आहे, ते मला व्यवहारात वस्तू प्रिय असतात, व्यवहारात वस्तू खूप प्रिय असतात नाही का मला. पण ते प्रियत्व कसं असते की त्याचं वेगळं आहे प्रियत्व. ते तरतम भावाने व्यवहारातलं प्रियत्व आहे सगळं. पण ह्या सगळ्या प्रियत्वामध्ये माझ्या जर सगळ्यात प्रिय आवडीचा आणि जो विषय असेल तो फक्त माझा आत्मा असतो, बस तोच आहे माझ्यासाठी मुख्य. आता बाकी विवेचन न करता ही श्रुती सगळ्यांनी ऐकली, आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. म्हणजे आत्म्यासाठी मला हे सगळे प्रिय झालेले आहे. हो, आत्म्यासाठी, आत्म्यासाठी माझा देह प्रिय आहे, मला आत्म्यासाठी माझा मुलगा प्रिय आहे, माझी पत्नी, पती, काही धन दौलत इस्टेट जे काय असेल ते सगळं हे मला आत्म्यासाठी प्रिय आहे. माझ्या सगळ्यात आवडती वस्तू माझा आत्मा आहे, तो परम प्रेमास्पद आहे. आणि हे सगळ्यात मुख्य आवडतं असल्यामुळे बाकीचे ज्या आवडी झाल्या त्याच्यात तरतम भाव येऊन गेलेले आहेत ते. कारण मुख्य आवडीची एकच वस्तू, आवडीचे दोन वस्तू राहतील का, राहू नाही शकत. सगळ्यात जास्त आवडीची, सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात वरची, ती एकच राहू शकेल ती. म्हणून सगळ्यात आवडीची वस्तू माझा जो आत्मा आहे तोच माझा आनंदाचा विषय आहे. आणि या आनंदाच्या विषयाने ब्रह्मानंदापर्यंत मंद अधिकारांना पोहोचण्यासाठी हा अध्याय इथे सांगितलेला आहे. आता आपल्याला सगळं इथे प्रिय आहे, माझे मुलगा प्रिय आहे, हे सगळं माझी इस्टेट, माझी सामाजिक स्थिती, माझी सामाजिक जी काही आहे एकंदरीत सन्मान जो मला मिळतो ती परिस्थिती, ती सगळी मला इथे प्रिय आहे बिलकुल. पण ते प्रियत्व मात्र गौण प्रियत्व आहे. कारण ते प्रियत्व याच्यासाठी नाही आहे, म्हणजे माझ्या आत्म्यापेक्षा ते मला सगळ्यात जास्त प्रिय नाही. आता ते हे कशावरून म्हणाल तुम्ही, पण ते जे प्रियत्व जे आहे त्याच्यामध्ये जो तरतम भाव आलेला असल्यामुळे सगळ्यात जास्त प्रिय असलेली वस्तू जर असेल माझ्यासमोर तर मी ह्या सगळ्या गोष्टी त्यागतो. सगळ्यात लक्षात ठेवायचं बिलकुल. माझा आत्मा मला प्रिय आहे हा सिद्धांत आहे आणि त्याच्या नंतरच हा पुत्र प्रिय, हा देह प्रिय आहे.
थोडंसं एक उदाहरण पाहू. या देहाला जर काही थोडंसं झालं ना, खाटखूट वाजलं, काही थोडंसं कमी जास्त झालं, आपण त्याच्यावर इलाज करतो. आणि प्रसंगी असा सांगितलं डॉक्टरांनी की तुमच्या हाताला बा हे जे काही झालं असेल इजा, तुमचा हात कापावा लागतो. कापतो ना आपण हात. मग हात प्रिय आहे का आपल्याला? तो प्रिय नाही आहे. त्यापेक्षा माझं स्वतःचं जे अस्तित्व आहे ना, ते सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्याच्या प्रियत्वासाठी मी माझा हाताचाही त्याग करून देतो. आणि अशा रीतीने माझा देह, माझा पुत्र, माझी पत्नी, जे काही असतील ते, माझी संपत्ती, हे सगळं 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 एका क्षणाला मी त्यागू शकतो. पण माझ्या आनंदासाठीच मी ते त्यागत असतो. कुणी जर आपला अपमान केला तर त्याचा ते डिफेमेशन सूट फाईल करतो, वाटेल तेवढा पैसा खर्च करतो. इथे आत्मा दुखावलेला असतो. आणि माझं जे व्यवहारात जी बेइज्जती झालेली असते ती माझी बेइज्जती आहे अशा रीतीने त्याच्यावर आपण कोर्टामध्ये केस दाखल करतो. आणि म्हणून त्याला तिथे आपण त्या आत्म्याचं प्रियत्व हे करण्यासाठी त्याला आपण व्यवहारामध्ये कोर्टात खेचतो. हे छोटे छोटे मुद्दे आहेत. हे एवढंच सांगतात आपल्याला की या सगळ्या जगामध्ये मला सर्वात प्रिय माझा आत्मा आहे आणि त्याच्यासाठी कशाच्याही त्यागाला मी तयार असतो. आणि बाकीचे प्रियत्व खरं नाही. सगळ्यात म्हणजे प्रेयान आत्मा, सगळ्यात माझा हा प्रिय असलेला आत्माच आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. याचंच आपण जवळपास थोडक्यामध्ये अगदी ते भाषांतर बघितलेलं आहे. बृहदारण्यकामध्ये हा खूप स्वतंत्र विषय आहे. तो वाचल्यानंतर याचे तपशील आपल्या लक्षात येऊन असते. आत्मा सगळ्यात प्रिय असल्यामुळे, आत्मा माझ्या प्रेमाचा विषय असल्यामुळे ज्या प्रिय वस्तू आहे त्याला आत्मा म्हणतो आपण. त्याला म्हणण्याची पद्धत आहे ती आत्मा, नाही का? मुलाला आत्मा म्हणतो. आत्मा वै पुत्र नामासी आहेच ते अगदी. त्याचं कारण ते आहे बिलकुल की माझ्या आत्म्यानंतर अगदीच जवळची माझी जर गोष्ट कुठली असेल आणि ज्याच्यामध्ये मी माझं अस्तित्वाचं सातत्य पाहण्याची माझी इच्छा आहे, तो माझा पुत्र आहे. आणि म्हणून पुत्र जो आहे त्याला आत्मा म्हटलेला आहे. माझा आत्मा मला सगळ्यात प्रिय आहे, बरोबर आहे. पण आता समजा एखादी व्यक्ती मरणासन्न झालेली आहे तर ती आपल्या मुलाला बोलवते, हो जवळ त्या मुलाला बोलवते आणि ती त्याच्यामध्ये आपलं सातत्य पाहते, आपला आत्माच पाहते, त्याला आत्मा समजूनच हे करते. आणि म्हणूनच आपण आपली सगळी इस्टेट त्याच्या नावाने करतो, बरं का, सगळ्यात मस्त. आणि त्याच्यात मी आहे या भावनेने करतो, म्हणजे मीच ती इस्टेट सांभाळेल पुढे त्याच्यामध्ये राहून. ह्या भावना ज्याच्यात जास्त तीव्र झाल्यानं ते बरोबर त्याला पुढे गेल्यानंतरही त्रास देतात. ह्या आपल्याला उदाहरणं खूप आहे बिलकुल. प्रिय आत्मा आहे फक्त जगामध्ये, बाकी काय या जगात त्याशिवाय मला प्रियच नाही आहे. प्रिय आणि आत्मा, पुत्रात प्रिय, हा तो पुत्रापेक्षा प्रिय आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला प्रिय आहे असे निरनिराळे उदाहरण देऊन यांनी म्हटलेलं आहे. म्हणून आता असं कसं झालं की मी पोराला आत्मा म्हणून हे केलं. म्हणून आत्म्याचे इथे आपल्याला त्यांनी 3 प्रकार वर्णन केलेले आहे. एक मुख्य आत्मा, एक गौण आत्मा आणि एक मिथ्या आत्मा. प्रकारच 3 करून टाकले त्यांनी त्याचे. आपल्याला ते व्यवहारात तसे अनुभवाला येतात. आता इथे मुख्य आत्मा, माझा कूटस्थ जो आहे तो लक्षात ठेवता, हाच मुख्य आत्मा. याच्याच प्राप्तीसाठी मी सगळं जे काही करतो आहे तो हाच प्राप्त करून घेणे, हा माझा आनंदाचा विषय आहे. तो स्वतःच आनंद रूप आहे, म्हणून मलाही तिथेच जावं लागेल. हा माझा मुख्य. आणि याच्या आनंदासाठी जे जे मला सहाय्यकारी होतील ते सगळे आत्मे म्हणवल्या जातात. कारण प्रिय वस्तूला आत्मा म्हणण्याची पद्धत असल्यामुळे त्यांना आत्मा म्हणतो, म्हणून तेही आत्मेच म्हटले. परंतु ते मुख्य नाही म्हटले, म्हणून ते गौण झाले आणि मिथ्या आत्मा झाले. ते गौण आत्मा. मुलाला जवळ बोलवून त्याला सगळं हे करणे, हा आपला आत्मा तो गौण आत्मा म्हणण्याचा प्रकार आहे. त्याला मरणासन्न असलेल्या व्यक्तीने पोराला जवळ बोलवून आपली सगळी इस्टेट त्याच्या हवाली करायची, सगळ्यांना नीट सांभाळ वगैरे करायचं. म्हणजे मी जसं सगळं करत होतो तसंच तू कर. माझा जो आत्मा आतापर्यंत जसं करत होतो तसंच तू कर. आणि अशा रीतीने तो स्वतःच सातत्य त्यामध्ये बघतो. कारण मी मरावं नाही अशी प्रत्येकाची इच्छा असते. खरोखर आहे, ते काही चुकीचं नाही आहे. ते मी नष्ट व्हावं, मला दुःखावं हवं, मी मरावं असं कधीतरी कोणाला स्वप्नातही वाटलं आहे का? कधीच वाटणं शक्य नाही, कधीही वाटणं शक्य नाही.
माझं जे अस्तित्व जे आहे, जो आत्मा म्हणून जे अस्तित्व आहे ते अत्यंत निरपेक्ष आहे. त्या आत्म्याला मी प्रपंचामध्ये असं सगळ्या सापेक्ष याच्यात आणून त्याचं प्रतिबिंब पाहत असतो. म्हणून सगळ्यात प्रतिबिंब जे जास्त चांगल्या प्रकारे दिसेल असं पडते ते पुत्रामध्ये पडते. आणि म्हणून मी माझ्या पुत्राला, आत्मा होई पुत्रनामासी अशीच झालेली आहे ती शास्त्राचं हे वचन आहे, शास्त्रवचन तैत्तिरीय संहितेमध्ये. आत्मा होई पुत्रनामासी, त्याला आत्माच समजेल. आणि त्याच्या दृष्टीने मी सतत पिढ्यानपिढ्या चालवतो आलो. अक्षय तृतीयेला ज्यांचा जन्म होतो त्यांना काय म्हणतात माहिती आहे का? आपला कोणतरी पूर्व झाला आहे म्हणतात बरं. आणि हे सत्यही आहे, सत्य आपण विश्वास ठेवून मानायचं आहे. बरं, अक्षय तृतीयेला जे जे कोणी जन्माला येतात ते आपल्या अगोदरच्या पिढीतले कोणीतरी असतात. आहे ना, आत्मा म्हणून आलाच आहे की नाही, तो तिथे सातत्य पाहतोच आहे. हा बारीक सूक्ष्म विषय समजून घेण्याचा, पण त्याचा भाव हा आहे. म्हणून आपल्या शास्त्रांनी या आत्म्याला 3 प्रकारात विभागणी केली. एक आहे गौण आत्मा जो आहे तो देवदत्त हा सिंहासारखा आहे किंवा सिंह आहे असं आपण म्हणतो. ते देवदत्ताचं उदाहरण आहे म्हणून तेच घेतलं आपण. नाही एखाद्या व्यवहारात कोणालाही म्हणतो तुम्ही तर काय अगदी सिंहच आहे, बिलकुल नाही का. म्हणजे व्यक्ती थोडी सिंह असते हो, बिलकुल व्यक्ती सिंह नाही आहे ती, बिलकुल. सिंहही व्यक्ती नाही आहे आणि व्यक्ती सिंह नाही आहे, अगदी दोन्हीही नाही. त्या देवदत्तामध्ये असलेलं सिंहत्व गौण आहे, समजलं का. देवदत्त हा सिंह आहे, पण सिंह हा देवदत्ताचा आत्मा म्हणून आपण तिथे त्याचा उल्लेख केलेला आहे. सिंह जसा पराक्रमी आहे तसाच देवदत्त आहे. सिंहाचा आत्मा म्हणजे सिंह जसा पराक्रमी असतो तेवढाच पराक्रमी हा देवदत्त आहे, किंवा कोणीही व्यक्ती घ्या तो तसा आहे. म्हणून त्याला हे त्याचा गौणत्व आहे. हा गौण आत्मा म्हणून तिथे आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. आपला जो साक्षी आत्मा आहे हा मात्र मुख्य आहे. आपण आता बघितलं, जो कूटस्थ साक्षी जो आहे तो मात्र माझा मुख्य आत्मा आहे. बिलकुल त्या आत्म्याबद्दल, त्या मुख्य आत्म्याच्याच याच्यासाठी माझी हे सगळे गोष्टी मला प्रिय करून घेतो मी. त्याच्यासाठी त्याच्याच आत्मनस्तु कामाय, त्याच्याचसाठी मला सगळं हे प्रिय होते आहे. हा साक्षी आत्मा हा एकमेव माझा प्रिय विषय आहे जीवनामधला, दुसरा नाही. कारण बाकी सगळे हे जे गौण वगैरे हे जे आहे ना, हे सगळे मिथ्यात जाणारे आहे. शेवटी एकमेव त्याच्यासाठी, त्याचीच प्राप्ती मला करून घेण्यासाठी आहे. आणि तो सगळ्यात अधिक तो प्रिय आहे. आता आपल्याला जेव्हा भूक लागते, भुकीचं उदाहरण दिलेलं आहे त्यावेळेस कोणताच आत्मा तिथे विद्यमान नसतो. मला माझ्याच आत्म्याला सुखी करायचं असते जेवण करून. तुम्ही जेवण केल्याने माझा आत्मा हे होत नाही, तृप्त होत नाही. माझा मुलगाही जो गौण आत्मा म्हणून मी पाहतो तोही जेवल्याने मला समाधान होत नाही हो. पण माझा मुख्य आत्मा जेव्हा समाधान करायचं असते त्यावेळेस मला भूक लागते आणि मीच जेवण करतो, तेव्हा त्याला समाधान मिळते. आत्मा हा बरेचदा जीवात्मा या अर्थाने शब्द वापरला जातो. आत्म्याचंच प्रतिबिंब जीवात्म्या पडते. जीवात्म्यामध्ये त्याच्यामध्ये काय ते सगळे सूक्ष्मदेहाचे घटक लक्षात घ्या. त्याच्यात प्राण हा एक घटक आहे. भूक लागणे हा त्या प्राणाचा धर्म आहे. क्षुधा पिपासा हा त्याचा धर्म आहे. भुकेने तो तळमळ होतो. तो तळमळ झाला म्हणजे साहजिकच आहे की ते तळमळ ज्या प्रतिबिंबात आहे ते आत्माच असल्यामुळे तेही थोडा वेळ दुःखी होते त्यांनी. आणि म्हणून मी जेवण केलं की ते शांत झालं की ते सुख त्या आत्म्याला मिळते. आत्मसुखच मानलेलं आहे स्वतःला. आत्म्याला का पीडा देता विनाकारण शरीर कष्ट होणं, असं पारमार्थामध्ये भाषा वापरली जाते. ती आत्म्याला का पीडा देता, खरोखर तो होतो. त्याचं प्रतिबिंब पीडित झालं की त्याला दुःख होते हो, नाही का. प्रतिबिंब जरी दुःखी झालं तर त्याला वाईट वाटतेच ना, बिलकुल. ज्याला म्हणून मी आत्मत्वाने पाहतो माझ्या घराला काही थोडंसं हे होऊ द्या, मला पीडा होतात. ज्याच्याशी मी तादात्म्य साधून घेतलेलं आहे त्या तादात्म्यामध्ये मी जिथे जिथे गेलो त्याला जर हानी पोचली तर ती हानी मला पोचते. म्हणून माझ्या जीवात्मा जर भुकीने तळमत असेल तर ती थोडीफार हानी त्याला पीडा होत नाही. आत्मा कधीही पीडा होऊ शकत नाही, त्याला भूकही लागत नाही. परंतु एक ते सापेक्ष गोष्ट आहे ती. म्हणून आपली व्यवहारात आपण म्हणतो की कशाला आत्म्याला पीडा देता म्हणून. मुख्य आत्मत्व मात्र आपला हा आहे. अशा या तिन्ही प्रकारची आत्म्या आहे. आणि नित्य प्राप्त आणि नित्य प्रिय असलेला हा जो आत्मा आहे, यापेक्षा बाकी सगळ्या गोष्टी माझ्यासाठी तितक्या प्रिय नाही. हा जो मुद्दा आहे तो आणखी या
याच्यामध्ये आनंद प्रकरणामध्ये 2-3 दृष्टांत देऊन चांगल्या रीतीने हे स्पष्ट केलेलं आहे. मी जेवढे अनुभव घेतो जेवढ्या पदार्थाचे त्याच्यातलं प्रियत्व तपासून घेऊ आपण एकदा, म्हणजे आपल्याला आत्मा कसा सगळ्यात जास्त प्रिय आहे हे कळून येईल. काही वस्तू पाहिली तर आपल्या अंतःकरणामध्ये 3 वृत्ती उठतात. हा विषय झालेला आहे इथे. 3 वृत्ती उठतात. एक तर ती आपल्यासाठी अनुकूल तरी असते नाही का, तर हवीशी वाटते, किंवा द्वेष्य वाटते, प्रतिकूल नको आहे वाटते ती. आणि दोन्ही नसेल तर ती उपेक्षा, त्याची उपेक्षा करतो आपण, दखलच घेत नाही अगदी बिलकुल. तिन्ही याने वाघ जर पिंजऱ्यात बंद असेल वाघ जर पिंजऱ्यात बंद असेल तर तो मला प्रिय होतो. तो प्रिय वाटतो, अनुकूल वाटतो. पैसे खर्च करून मी सर्कशीमध्ये त्याला पाहायला जातो ना आपण. हे त्या प्रिय भावाचं उदाहरण आहे बिलकुल. वाघ वास्तविक तसा मात्र खूपच भयानक, पण तो पिंजऱ्यात बंद आहे, आणि तो पिंजऱ्यात बंद आहे म्हणून माझी काही हानी होणार नाही म्हणून मी पैसे खर्च करून त्याला पाहायला जातो. तो पिंजऱ्यातला बंद असलेला वाघ माझ्यासाठी अनुकूल झालेला असतो त्यावेळेस. आता तोच वाघ जर बाहेर येऊ द्या थोडंसं आपली पळापळी सुरू होऊन जाते, द्वेष्य ठरतो तो, मला प्रतिकूल होऊन जातो तो. आहे ना ही वृत्ती. पिंजऱ्यात बंद असलेला वाघ माझ्यासाठी अनुकूल, बाहेर आला प्रतिकूल. आणि तोच जर नदीच्या मी या काठावर उभा आहे तो त्या काठावर दूर उभा आहे पाणी पिऊन राहिला तर माझ्यासाठी उपेक्षणीय, काही त्रास नाही. पाहणं दुरून आम्ही जंगलात वाघ पालाव, अगदी पुष्कळ दूर होता म्हणून तर तू उभा राहिला, नाही उभाच नसता राहिला. पण आत्म्याचं जे प्रियत्व आहे हे या तिन्ही प्रकारचं नाही, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अशा हे 3 हे रिलेटिव्ह झाले. तिथे रिलेटिव्हिटी नाही आहे, कुठलीच रिलेटिव्हिटी नाही, ॲब्सोल्यूट आहे ते सगळं. तिथे जे काही आहे ते केवळ ॲब्सोल्यूट आहे. आनंद प्रकरण थोडंसं समजायलाच अवघड आहे, त्याच्यातले बारकावे खूप आहे. म्हणून हे बारकाव्याचे दृष्टांत देऊन त्यांनी आपल्याला उदाहरणं इथे ते दिलेले आहे. त्याच्या प्रियत्वामध्ये कमी अधिकपणा कधी होत नाही. माझ्या आत्म्याचं जे प्रियत्व आहे त्याच्यामध्ये कमी अधिकपणा कधी होत नाही. वाघाच्या प्रियत्वात झाला आता अनुकूल असलेला वाघ प्रतिकूल होऊन गेला एकदम बाहेर आल्याबरोबर. माझी पळापळी सुरू झाली बिलकुल. तोच वाघ तिकडे दूर उभा आहे, काही नाही, दोन्ही रिॲक्शन नाही. म्हणजे मला जो अनुकूल भाव जो होता त्या अनुकूल भावामध्ये कमी जास्तपणा आला. माझ्या आत्म्याच्या प्रियत्वामध्ये असा एकही दोष नाही, तो मला नित्य प्रिय आहे बिलकुल. हे सांगण्यासाठी हे उदाहरण त्यांनी या दीपामध्ये वापरलेलं आहे. तो माझ्यासाठी सगळ्यात प्रेमाचा विषय, प्रेमास्पद आहे. आणि म्हणून हे नियमाने हे धन पुत्र देह इंद्रिय प्राण हे जेवढे अधिकाधिक जवळ माझ्या आत्म्याच्या जे जवळ असतात, आत्मा हा सगळ्यात आतमध्ये असल्यामुळे आणि त्याच्याजवळ जो आहे त्या जवळच्या याला तो निश्चितच प्रिय वाटणार. आत्म्याच्या जवळ अगदीच माझा देह आहे म्हणून मला देह फार प्रिय आहे बरं का. देह माझं प्रियत्व असण्याचं कारण मी देह आहे जे म्हणतो ना, आणि म्हणून मला देह प्रिय असण्याचं कारण तो अगदी आत्म्याला लागूनच आहे बिलकुल. आणि म्हणून मला देह प्रिय आहे. मला नंतर माझा मुलगा प्रिय आहे, त्याच्यानंतर दुष्ट, कारण माझं सातत्य मी त्याच्यामध्ये पाहतो. माझं धन प्रिय आहे. ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या ते मी जवळ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आहे ना, पहा व्यवहारात सुद्धा बघा, आपलं धन आपल्याला प्रिय आहे, ठेवतो ना आपण जवळ. जवळ म्हणजे समजा माझ्याजवळ खूप मोठी संपत्ती आहे की त्या नोटा घेऊन नाही फिरत आपण सगळीकडे, ते तसं घेऊन नाही फिरत, पण ते एका जिथे आपल्याला पूर्ण भावना आहे की ते सुरक्षित राहील अशी आजकाल बँक आहे म्हणून बँकात ठेवून देतो. पूर्वी बँका नव्हत्या. एका ठिकाणी मी मॅनेजर होतो तर मी अगदी माझंच उदाहरण सांगतो म्हणजे लक्षातच येईल तुमचं. एक थोडासा अशिक्षित ज्याला बँकेचे व्यवहार अशी काही फारसं हे नव्हतं, तो आला माणूस माझ्याकडे तिथे, म्हणजे आम्हाला डिपॉझिट ठेवायचं तुमच्या. म्हटलं ठीक आहे बसा, हा फॉर्म घेऊन त्यांनी भरला. पण त्यांनी जाताना एकच सांगितलं की मी जे हे पैसे डिपॉझिट म्हणून ठेवतो ना, मला हेच पैसे वापस लागतील म्हणून. ह्याच नोटा आणि हेच पैसे. त्याच्या मनात असं होतं की माझं हे जर सगळ्यात जवळची वस्तू जी माझी प्रिय वस्तू जी आहे मी यांच्या हवाली करून आलो, माहीत नाही हे त्याला काय करतील. आणि एक संशय असंही असेल की हे देतील की नाही, परंतु आता हे सरकारी बँका झाल्यामुळे त्याला बाकीच्यांनी सांगितलं असेल नाही तुझं ते सुरक्षित आहे.
मुद्दा असा आहे की माझं धन जे माझ्या जवळच आहे ते माझे जेव्हा दूर जाते ना, मला तेच पाहिजे, मला त्याच नोटा लागतील म्हणे वापस. कारण त्याच नोटावर त्याचं प्रियत्व जडलं होतं. सगळ्यात जास्त जवळ असलेलं माझं धन, माझं मुलगा, माझी गाडी, आणखी असे अनेक उदाहरण आहे. गाडी शेड खाली ठेवतो त्याचं कारण तेच आहे. उन्हाळ्यात गाडी तापली की आपल्याला ताप होतो, उन्हात गाडी तापली की ते आपल्या जवळ आहे ना, जेवढं अधिक जवळ तेवढा ताप जास्त लागतो. अगदी बिलकुल हे सूक्ष्म यातले लक्षात ठेवण्याचे फरक आहे. अशा रीतीने ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलं आहे. तो परमानंद रूप आहे, तो माझा सगळ्यात जास्त प्रियत्वाचा विषय आहे, परम प्रेमास्पद आहे, हेच आहे. आणि फक्त मग असा जो आत्मा आहे सच्चित आनंद रूप, तो मला 24 तास सच्चित आनंद रूपचं का मला अनुभूती देत नाही, त्याचं एकच कारण आहे की माझ्या अंतःकरणामध्ये त्या आत्म्याचा तसाचा तसा जरी प्रकाश येत असला तरी माझं प्रारब्ध, माझी बुद्धी, त्या बुद्धीमध्ये असलेले त्या बुद्धीचे दोष आणि बुद्धीचे सगळे याच्यातून तो झिरपत येत असल्यामुळे, जसा आंबा आहे, एक पुन्हा आंबा आणतो, आंबा जर आपण खाल्ला तर त्याची गोडी जिभेला कळते ना. रस कानात टाकला तर काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही त्याचा, त्याची गोडी फक्त जिभेला कळते. तसं आत्म्याचा जो आनंद गुणधर्म आहे तो माझ्या या वृत्तींना कळतो. म्हणजे ज्या माझ्या सूक्ष्म वृत्ती आहे, जो आनंद मला कळण्याची जी जिथे व्यवस्था आहे त्या आनंदमय कोशामध्ये, तिथे मला तो कळतो खरं म्हणजे. पण तो जसा जसा बाहेर येतो ना तसा तो कलिशुद्ध म्हणून त्याचा आनंद कमी 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 होत जात, शेवटी सगळ्यात जास्त तो कमी माझ्या या देहापर्यंत आल्यावर होऊन जातो. तो आनंदाची मात्रा कमी कमी होत जाते, कारण आनंदाला प्रतिरोध करणारे तिथे बरेच पदार्थ आहेत. त्याचा आता तपशील इथे याच्यात दिलेला वाचून घ्या तुम्ही. फळ एक गोड लागलं ते जिभेला, म्हणून माझ्यामध्ये प्रगट होण्याचे जे माध्यम आहेत ते माध्यमांचेच धर्म असे आहेत की ते सगळं प्रकट नाही करू शकत. माझी जीभ फक्त आंब्याची गोडीच मला सांगू शकते, आंबा हिरवा आहे हे सांगू नाही शकत. मग आंबा हिरवा आहे सांगण्यासाठी मला डोळ्याची गरज आहे. मग आता तिथे गोडी आणि हिरवा रंग एकत्र आहेच हो, तो एकच आहे की नाही तिथे, तो काही वेगळा आहे का? काही वेगळा नाही आहे, परंतु मला ते जाणून घेण्यासाठी 2 अवयवांची गरज पडली. तसं आत्म्याचं सच्चित आनंद रूप जाणून घेण्यासाठी माझ्या ज्या वृत्ती आहेत त्या शांत असल्या तर त्याच्यात ते प्रतिबिंब पडते. आणि त्याच्यामध्ये 3 भाग आहेत त्याचे, घोर वृत्ती, शांत वृत्ती वगैरे वगैरे दिलेले आहेत ते पुढे. माझ्या वृत्ती जर रजोगुण आणि तमगुण यांनी कलुषित झाल्या असतील तर त्या आनंदाला प्रतिबंध निर्माण होतो आणि निर्भय आनंद मला मिळत नाही. असे प्रतिबंध रूप जे आहे त्याचं इथे वर्णन केलेलं आहे. आणि विवेकी माणसांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विवेक करावा. आणि ह्या रीतीने पंचकोश माझ्या आत्म्याहून पंचकोशाहून हा आत्मा माझा वेगळा आहे, शरीराहून हा आत्मा वेगळा आहे. हा आत्मा साक्षीरूप आहे, तो मुख्य आत्मा आहे, तोच माझा आनंदाचा विषय आहे. हा निर्णय विवेकाने पक्का करावा आणि त्या आनंदाचा अनुभव घ्यावा. असं हे घाईघाईमध्ये थोडंसं करण्यात आलेलं आहे. एखाद दुसरा मुद्दा कुठे हे होऊ शकतो तो वाचून घेता येईल, असं काही हे नाही आहे त्याच्यामध्ये. अशा रीतीने हा आत्मानंद आहे, हा ब्रह्मानंदाचाच भाग आहे, म्हणून इथे याचं वर्णन केलेलं आहे. तो मला या मार्गातून मिळालेला आहे, या मार्गाने मी आनंद भुवनामध्ये आलो आहे. पोचलो तिथेच शेवटी ब्रह्मानंदापर्यंतच आपल्याला पोचून देणार आहे. पुढे याचे जे 2 विभाग आहेत ते येतील आपल्याला माहितीसाठी पुढच्या विवेचनामध्ये. असा हा प्रिय असलेला, अत्यंत प्रिय असलेला आत्मा आपल्या सगळ्यांना प्राप्त हो अशी विनंती करू आपण. हे सगळे इथे अधिष्ठान जे आहे, इथे जे संत बसलेले आहेत यांच्या चरणी विनंती करू आणि इथे थांबूया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.